ह्या कार्यक्रमाची सूत्रसंचालन करीत आहे. सर्व प्राध्यापक, पदवीधर विद्यार्थी यांचे आजच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. हा कार्यक्रम आयुर्वेद टीचर्स असोसिएशन आणि आयुर्वेद रिसर्च व करिअर अकॅडमी यांच्यातर्फे आयोजित केला असून आजच्या कार्यक्रमात आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घातल्या जाणाऱ्या विविध पदांच्या मुलाखतीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आयुर्वेद रिसर्च अँड करिअर अकॅडमी आणि आयुर्वेद टीचर्स असोसिएशन यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्र येस. लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील विविध पदे जसे सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक ह्या संवर्गांसाठी विविध विषयासाठी असलेल्या रिक्त पदासाठी जाहिरात देण्यात आली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवणे सुरू झालेले आहे. आयुर्वेद टीचर्स असोसिएशन आणि आयुर्वेद रिसर्च व करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त वतीने सर्व प्राध्यापक व जे पात्र उमेदवार आहेत त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या मुलाखतीसाठी कसे सामोरे जायचे आहे त्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयुर्वेद टीचर्स असोसिएशननी पुढाकार घेतला असून ही संघटना मागच्या 5 वर्षापासून महाराष्ट्रातले व भारत देशातले सर्व आयुर्वेद विद्यार्थी, पदवीधर विद्यार्थी व शिक्षकांसाठी कार्य करीत आहेत. तसेच आयुर्वेद रिसर्च व करिअर अकॅडमी ही सुद्धा महाराष्ट्र व पूर्ण देशभरातील विद्यार्थी, शिक्षकांसाठी विविध उपक्रम घेऊन मार्गदर्शन करत आलेले आहे. आयुर्वेद शिक्षक संघटनेने आयुर्वेद प्रचार करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आयुर्वेदाबद्दल जागरूकता पसरवण्याची आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडलेल्या करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक कौशल्यांसह सुसज्ज करण्याची बांधिलकी दोन्ही संघटनेने जपलेली आहे. आयुर्वेद रिसर्च अँड करिअर अकॅडमी आणि आयुर्वेद टीचर्स असोसिएशन द्वारे आजचा कार्यक्रम आयोजित केला असून आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व लाभलेले आहे. आपल्या सर्वांचेच परिचित व तसेच आपल्या ज्ञानाचे परिचित असलेले सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर मिलिंद निकुम सर आज आपल्याला एमपीएससी मुलाखतीची तयारी कशी करावी याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनाच माहिती आहे की सर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय जळगाव येथे अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते व आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे कुलगुरू म्हणून उत्तम कार्य करीत आहेत. सर आपले आयुर्वेद रिसर्च आणि करिअर अकॅडमी आणि आयुर्वेद टीचर्स असोसिएशन द्वारे सहर्ष स्वागत आहे. यानंतर मी आयुर्वेद टीचर्स असोसिएशन आणि आयुर्वेद रिसर्च व करिअर अकॅडमी यातील सर्व पदाधिकारी यांचे सहर्ष स्वागत करते. तसेच आयुर्वेद टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मेहनत घेतली आहे असे डॉक्टर राहुल सूर्यवंशी सरांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगावे. डॉक्टर राहुल सूर्यवंशी सर. थँक्यू स्नेहल मॅम, अतिशय चांगली तुम्ही इंट्रोडक्शन करून दिली आणि सरांचं सुद्धा, निकुम सरांचं मी स्वतःच्या आभार मानतो की सरांनी आपल्यासाठी एवढा वेळ दिला. मागच्या 2 दिवसापूर्वी 27 तारखेला आपण 7 वाजता सेशन आयोजित केलेला, सरांनी 1 तास वेळ दिला आणि परत आपल्या रिक्वेस्टला मान देऊन आज परत सरांनी वेळ दिलेला आहे. ह्याच्या मागचं कारण परवाचा जो सेशन झाला आपण गुगल मीट वरती केलेला 100चा इंटेक होता, परंतु बऱ्याच लोकांचे परत 2 दिवसात फोन आले, सर आम्हाला जॉईन व्हायचं होतं आणि अतिशय सुंदर माहिती सरांनी दिली. अगदी बेसिक गोष्टींपासून सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. याच्या मागचं कारणच आहे सर तुमचा आवाज म्यूट आहे. हॅलो येतोय सर आवाज. हॅलो आवाज हा, येतोय. गुड इव्हनिंग. मला वाटतं पहिल्यापासून सगळं मी रिपीट करू की नाही पहिल्यापासून नाही, मधातून झालं. मध्ये मध्ये ठीक आहे, काय हरकत नाही. आपण मेन सेशनला चालू करून देऊ. डॉक्टर मिलिंद निकुम सरांचा आपण आयुर्वेद टीचर्स असून ARCA तर्फे आपण शतशः आभारी आहोत, कारण सरांनी 2 दिवसापूर्वी आपल्याला 1 तासाचा 1.25 तासाचा वेळ दिला. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन सर आज पुन्हा आपल्यासाठी वेळ देत आहेत. तर सगळ्यांना विनंती आहे, आपल्या ज्या क्युरीज असतील तर आपण मेसेज करा आणि हँड रेज करा. त्यावेळी सर तुमचं जे आहे प्रश्न ऐकून घेतील, त्याला उत्तर देतील आणि सर आपल्या सगळ्यांना मदत करण्यासाठीच इथं बसलेले आहेत.
आणि सगळ्यांनी पॉझिटिव्ह त्या गोष्टी घ्या. आणि अतिशय सुंदर सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. अराउंड आता 300च्या जवळपास आपल्या आता पार्टिसिपंट आजच्या ह्याला झालेले आहेत. तर मी सगळ्यांचा जास्त वेळ न घेता सरांना रिक्वेस्ट करतो की मागच्या वेळेला फक्त 100 लोकांना पार्टिसिपेट होता आलं. आज 300 लोक आहेत, तर त्या बाकीच्या लोकांना आपलं बेसिक गोष्टी ज्या आहेत, आपण अगदी पोशाख घातल्यापासून बसलं कसं पाहिजे आणि बेसिक काही गोष्टी बघून आल्या पाहिजेत कशा, तर ह्या थोडंसं एक 10 मिनिटात सर आपण रिवाइज केलं तर सगळ्यांना त्या गोष्टीचा फायदा होऊन जाईल. सर, मी आय रिक्वेस्ट डॉक्टर मिलिंद निकुम सर, प्लीज गिव्ह अस युअर व्हॅल्युएबल गायडन्स. डॉक्टर मिलिंद निकुम सर, प्लीज सर. धन्यवाद राहुल. आवाज येतोय सगळ्यांना? येस सर, येतो सर. ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे MPSCच्या आता जेवढे ज्यांनी अप्लाय केलं होतं, जे आता माझ्या ते 3 विषयामध्ये सहयोगी प्राध्यापक आणि 2 प्राध्यापक यांचे इंटरव्ह्यू माझ्या ते उद्या आणि परवापासून स्टार्ट होत आहेत. तर सर्वप्रथम ज्यांचं सिलेक्शन त्या यादीमध्ये झालं त्यांचं अभिनंदन. आणि बहुतेक करून सगळ्यांनाच बहुतेक करून चान्स मिळेल, कारण यावेळेस एका पदासाठी 21 लोकांना चालक्याच्या प्राध्यापक पदासाठी बोलवलं गेलेलं आहे. आमच्या वेळेस एका पदासाठी फक्त 5च पदाला फक्त शॉर्टलिस्ट केलेलं होतं. पण माझ्या मते यावेळेस MPSCने आता सगळ्यांचेच इंटरव्ह्यू घेण्याचं ठरवलेलं दिसतंय. त्यामुळे तुम्हाला सर्वांना कुणालाही नाराज व्हायचं काही कारण येणार नाही, कारण सगळ्याच जणांचे इंटरव्ह्यूज होतील. तर इंटरव्ह्यूज देत असताना आपण आपल्या पद्धतीने सगळ्यात जास्तीत जास्त चांगलं काय देता येईल तेवढं आपण द्यायचं आहे. हे यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. प्रथमतः आपण आपला जो काही जॉब प्रोफाईल आहे त्या संदर्भात तुम्हाला तुमचं MPSCने काही गाईडलाईन्स दिलेले आहे की तुमचा जॉब प्रोफाईल कसा असेल, तुमचे कर्तव्य काय आहेत, म्हणजे प्राध्यापकाचे कर्तव्य काय आहेत, सहयोगी प्राध्यापकाचे कर्तव्य काय आहेत आणि आपल्या सहाय्यक प्राध्यापकाचे कर्तव्य काय आहेत. तर हे जॉब प्रोफाईल आपण बघा, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला विचारलं जातं की तुम्हाला शासनाने नेमून दिलेले कोणते कार्य आहे आणि ते तुम्ही कसे पार पाडाल. हा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला शासनाने काय नेमून दिलं हेच तुम्हाला माहित नसेल तर तुमची अडचणी येऊ शकते. तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात आधी तुमचं जॉब प्रोफाईल बघा की त्याच्यामध्ये आपण ज्या याला अप्लाय केलेलं आहे त्याचे सर्व गुण त्याच्यामध्ये आहेत का नाही. ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीयेत त्या विचारू शकतात तुम्ही. आणि शक्यतो त्याचे आन्सर फाइंड करण्यासाठी तुम्ही केव्हाही मला फोन केला तरी मी तुम्हाला त्याचं उत्तर देऊ शकतो. त्याच्यानंतर पहिल्यांदाच तुम्ही जात आहात आणि तुम्हाला टायमिंग दिलंय 9चं, तर 9 वाजताच अगदी शार्प पोहोचू नका. तिथे एक अर्धा पाऊण तास आधी तरी पोहोचा, जेणेकरून काय असतं की बऱ्याच वेळेला आपण लांबून प्रवास करून येतो आणि थकलेलो असतो आणि थोडासा एक्झॉस्ट असतो. आणि या एक्झॉस्ट मूड मध्ये जर समजा तुमचा पहिलाच नंबर असेल तर वायवा प्रॉपरली दिली जात नाही आणि मग आपल्याला पुन्हा असं वाटतं की आपण कधी वायवा चुकीची दिली, आता आपल्याला खंत वाटायला नको. म्हणून याचा एक साठी तुम्ही एक अर्धा पाऊण तास तरी आधी पोहोचा. त्याच्यानंतर थोडं रिलॅक्स राहा आणि केव्हाही तुम्ही ज्यावेळेस जाताय तर तुमच्याकडे 2 सेट झेरॉक्स तुमच्या सगळ्या ओरिजिनलचे, एक अटेस्टेड करा आणि एक सेल्फ अटेस्टेड करा. अटेस्टेड म्हणजे गॅझेटेड ऑफिसर कडून तुम्हाला अटेस्टेड करून न्यायचं आहे. गॅझेटेड म्हणजे राजपत्रित अधिकारी, ज्याच्यामध्ये तुमच्या जवळपासच्या याच्यामध्ये सर्व प्रिन्सिपल्स हे गॅझेटेड ऑफिसर असतात. त्याच्यानंतर सर्व गव्हर्नमेंट कॉलेजचे लेक्चरर ते प्रोफेसर ते डीन हे सगळे गॅझेटेड ऑफिसर असतात. त्यामुळे त्यांची साईन म्हणजे त्यांना अटेस्टेड करून नेलेलं एक कॉपी असावी. जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स सोबत यायचे 2 सेटमध्ये, हे एक लक्षात ठेवा. वेश परिधान करत असताना आपला फॉर्मल ड्रेस जो आहे तो परिधान करावा. ज्यांना कोट आवडत असेल त्यांनी कोट घाला, जॅकेट आवडत असेल तर जॅकेट घाला, टाय आवडत असेल तर नुसता टाय घातला तरी चालू शकतो. पण बी प्रेझेंटेबल, अगदी शू पॉलिश करून बूट चांगले चकाकत असतील. आपला प्रेझेंट बघत असताना आपला चेहरा हा आकसलेला दिसायला नको, म्हणून एक 4 दिवस आधीपासूनच कटिंग करून जा, जेणेकरून ऐन वेळेस कटिंग केलं तर आपला चेहरा ओढल्यासारखा दिसतो, तर तो दिसणार नाही आणि प्रेझेंटेबल राहा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला सगळे जे डॉक्युमेंट कॅरी करायचे ते ओरिजिनल्स पण लागणार आहेत. ज्यांच्याकडे ओरिजिनल नाही आहेत त्यांचे जर समजा एखाद्या संस्थेकडे जमा असतील तर त्यांनी त्यांचं एक लेटर घेऊन जायचं आहे की ओरिजिनल सगळे जमा आहेत म्हणून. पण अटेस्टेड कॉपी मात्र त्याच कॉलेजच्या प्रिन्सिपल कडनं असणं आवश्यक आहे. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आत एंटर करतात त्यावेळेस आपण सरळ दार उघड करून लगेचच आत जाऊ नका.
त्यांचं परमिशन घ्या. आपण जसे एटिकेट्स अँड मॅनर पाळतो तसं थोडंसं पाळा. त्याच्यानंतर बसायला सांगितल्यानंतरच बसा आणि बसल्यानंतर दोन्ही पाय तुमचे जमिनीवर राहतील आणि व्यवस्थित सरळ स्ट्रेट पोस्चर मध्ये बसा, जेणेकरून इकडं तिकडं उगाच तुम्ही इकडं तिकडं बघू नका. हातपाय हलवायचं किंवा कुठलेही हावभाव न करता शांत चित्ताने बसा आणि थोडासा स्माइलिंग फेस ठेवा आणि नजरेला नजर मिळेल या दृष्टीने तुम्ही बसायचं आहे. सो कॉन्फिडेंटली तुमचा तिथे अप्रोच झाला पाहिजे, एवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सध्या आता पॉलिटिक्स मध्ये ज्या काही घडामोडी चालू आहेत, करंट अफेअर्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे देशामध्ये असतील, आयुष मिनिस्ट्रीमध्ये असेल किंवा आपल्या हेल्थ आणि मेडिकल एज्युकेशन मध्ये, तुम्हाला अगदी मंत्र्यांची नावं पण माहिती पाहिजेत. त्यांचं सध्याचं काय कार्यकाळ चालू आहे, सेक्रेटरी कोण आहे, कुठल्या डिग्रीचा आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे एमबीबीएस आहे का, एमडी आहे का, नुसतंच आपला तुमचा IAS अधिकारी आहे, नुसतं एवढंच न ठेवता थोडीशी माहिती ही असू द्यावी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याशी निगडीत काय क्वेश्चन्स असू शकतील, तर या 10-12 दिवसातले जे काही पेपर्स असतील, टाइम्स ऑफ इंडिया असेल, करंट अफेअर्स असेल किंवा टाइम्स ऑफ महाराष्ट्र टाइम्स असेल, ह्या लोकल न्यूज आणि महाराष्ट्रातल्या न्यूज या थोड्याशा वाचा. या मेडिकल फील्डच्या संदर्भात असतील त्याच्याशी थोडंसं तुम्हाला रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातील. नुकताच COVID-19 होऊन गेलेला आहे, तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला काही गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यामध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स काय होते आणि कुठल्या प्रकारचं वॅक्सिन होतं किंवा वॅक्सिन न घेणाऱ्यांमध्ये अधिक होता का वॅक्सिन घेणाऱ्यांमध्ये अधिक होता, याचं सुद्धा तुम्हाला एक स्टॅटिस्टिक विचारलं जाईल. तर थोडासा त्याचा एक विचार करून ठेवावा. त्याच्यानंतर तुमचा फोकस जो आहे तो कम्युनिकेशन स्किल्सवर, म्हणजे तुमचा जो जॉब आहे त्याच्याशी रिलेटेड असला पाहिजे, हे एक तुम्हाला ध्यानात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू कमिटी जी असते, साधारणतः लेक्चररला एक सब्जेक्ट एक्सपर्ट असतो, त्याच्यानंतर एक चेअरमन ऑफ द MPSC बोर्ड असतो, एक डायरेक्टर किंवा डायरेक्टर नॉमिनी असतो आणि एक आपला डेप्युटी सेक्रेटरी किंवा अंडर सेक्रेटरी लेवलचा एक माणूस तिथे बसलेला असतो. तर समजा लेक्चरर असेल तर 4 जण आणि प्रोफेसर आणि रीडर जर असेल तर 2 सब्जेक्ट एक्सपर्ट असतात. तर त्याच्यामुळे आपला सब्जेक्टशी रिलेटेड मॅटर आपल्याला एकदम क्लिअर कट आले पाहिजेत आणि सध्याच्या दृष्टीने जे चॅलेंजेस आहेत त्या दृष्टीचा विचार करून असे सब्जेक्ट आपण त्या ठिकाणी प्रिपरेशन करून जायचंय. तर एक शॉर्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणजे 7 ते 8 स्लाइड किमान या तुम्ही तयार करून ठेवा. लेक्चररसाठी तर त्या कंपल्सरीच आहेत. त्या 2 ते 3 टॉपिक्सवर तुम्ही काय बोलणार आहात आणि कसं बोलणार आहात, हे तुमची बॉडी लँग्वेज पासून तुम्ही विद्यार्थ्यांना कसं समजून देऊ शकतात या गोष्टींचा सुद्धा ते विचार करतात. त्याच्यामुळं आपण कोणत्या पद्धतीने तिथे लेक्चर मांडणार आहोत, नुसतंच PPT वाचून न दाखवता, PPT हा फक्त तुमच्यासाठी एक पॉइंट असेल आणि त्याच्यावर एक्सप्लेनेशन तुम्हाला देता आलं पाहिजे. सो कॉन्फिडेंटली त्या पार्टवरती तुम्हाला बोलता आलं पाहिजे. त्याच्यानंतर टीचिंग लर्निंग मेथड्स कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात तर त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आपण आता आपल्या विद्यापीठामध्ये जसं IMETT चे वर्कशॉप घेतो, जर ज्यांनी वर्कशॉप केलेले असतील तर त्यांना ह्या सगळ्या स्किल्स माहिती आहेत आणि या स्किल्स नुसार तुम्ही त्या ठिकाणी तुमचं उत्तर द्यायचं आहे. कारण लेक्चररचा जॉब हा केवळ लेक्चर घेण्यापुरताच असतो, त्याच्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फोकस हा लेक्चर कसं देतोय, लेक्चरमध्ये आपण नवीन आपल्या काय इन्व्हेन्शन करून सांगतोय विद्यार्थ्यांना, का आपण जस्ट गुगल इट करतोय आणि एक PPT प्रिपेअर करून PPT वाचून दाखवतोय, ह्या गोष्टींचा आपल्याला मार्किंग सिस्टीम असते. ज्यावेळेस आपण ज्यांनी कोणी इंटरव्ह्यू फेस केलेले असतील विद्यापीठाचे सुद्धा, तर एक मार्किंग पॅटर्न आहे त्याला. तर त्याच्यामध्ये तुमच्या डिग्रीसाठी म्हणजे तुमच्या डिग्रीच्या अतिरिक्त जर तुम्ही PhD केलेलं असेल किंवा डिप्लोमा कोर्सेस केला असेल, MPH केला असेल, तर यासाठी अतिरिक्त याच्यासाठी तुम्हाला काही मार्क दिले जातात. PhD असेल तर 5 एक्स्ट्रा मार्क मिळतात. जर नसेल तरी तुम्हाला निराश व्हायचं काही कारण नाही आहे आणि ज्याच्यामध्ये आपण इतर याच्यामध्ये ते मार्क कव्हर करू शकतो, ज्याच्यामध्ये की जसं एक पेपर प्रेझेंटेशन असेल, पब्लिकेशन्स असतील, इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलला जर पबमेड मध्ये किंवा तुमचे इंडेक्स 2 अँड अबाव याच्यामध्ये जर तुमचे पेपर प्रेझेंट असतील तर प्रत्येक याला 1 मार्क, मॅक्सिमम 10 मार्क असे मिळू शकतात. त्याच्यानंतर पुस्तक असेल तर पुस्तकाला 5 मार्क आहेत. एक पुस्तक असेल तर 1 मार्क, 2 पुस्तक असतील तर 2 आणि 2 पेक्षा अधिक असेल तर 5 मार्क, हे या पद्धतीने मार्किंग असतं. त्याच्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स हा जर इसेन्शियल एक्सपिरियन्स समजा 5 वर्षाचा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचा जर अजून 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल
तर तुम्हाला अर्धा अर्धा मार्क याप्रमाणे 2.5 मार्क एक्स्ट्रा त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट होतात. त्याच्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही जे काय अचिव्हमेंट केलेले आहेत, अवॉर्ड्स मिळाले असतील, तर त्याच्यानुसार पण त्याला मार्क आहेत. आणि हे ओव्हरऑल हे ग्रेडेशन जे आहे हे साधारणतः 50 मार्काचं असतं आणि 50 मार्काची ही वायवा असते. तर या वायवासाठी आपल्याला जे काय तुम्ही प्रेझेंटेशन करणार आहात तर त्या प्रेझेंटेशनसाठी 20 मार्क असतात आणि प्रत्येकी 10 मार्क, असं सब्जेक्ट एक्सपर्टचे 10 मार्क असतील, 2 असतील तर त्यांचे 20 मार्क असतील. चेअरमन ऑफ द कमिटी असेल त्याने जर विचारलं असेल तर त्याचे 10 मार्क असतात. अशा पद्धतीने मार्किंग सिस्टीम असते. त्याच्यामुळं एखादा क्वेश्चन जर आला नाही तर घाबरून जायचं किंवा आपल्याला आता काय पुढे येणार नाही हा विचार न करता, जर तो उत्तर येत नसेल तर घुमवू नका, सरळ पास ऑन म्हणा. एखादं उत्तर नाही आलं तरी चालू शकतं. मॅक्सिमम तुम्हाला एक 10 ते 15 क्वेश्चन तरी विचारले जातात, जेणेकरून तुमचे लेवल ऑफ इंटेलेक्च्युअल ही बघितली जाते. त्याच्यानंतर ज्या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर पक्क माहिती असेल ते शॉर्टमध्ये तुम्हाला 2 ते 3 वाक्यांमध्ये सांगायचं आहे. खूप डिस्ट्रिक्टिव्ह सांगायचं नाहीये. त्यामुळे हा पण एक तुम्ही तुमचं प्रिपरेशन करत असताना महत्वाचे मुद्दे त्यामध्ये सांगणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर कॉन्फिडेंटली आणि प्रोफेशनली तुमचा इंटरव्ह्यू चालत असताना बोलायचं आहे. त्याच्यानंतर फ्लुएन्सी तुमची ज्या लँग्वेजमध्ये असेल ती ठेवा. शक्यतो मराठी लँग्वेजच लागते, कारण आपण महाराष्ट्रात आहोत. महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेजला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आपल्याला इंग्लिश येते म्हणून आपण इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू द्यावा असं नाहीये, कारण आपले सब्जेक्ट सगळे मराठीतून आहे. त्याच्यानंतर तुमची बॉडी लँग्वेज सुद्धा मॅटर करते. एखादा आपण सरळ बसलोय, वाकडं बसलोय किंवा पाय हलवतोय, कंटिन्युअसली बोटं मोडतोय किंवा इकडे तिकडे बघतोय, नजर भिरभिरते आपली, या प्रकारचा ऍटिट्यूड जो असतो हा तुमचा निगेटिव्ह स्कोरिंगकडे जातो. आणि कॉन्फिडेंटली बसला सरळ पोस्चरमध्ये, थोडस फॉरवर्ड बेंडिंग करून आणि आय कॉन्टॅक्ट ठेवून, तर तुमचा अप्रोच हा नेहमीच चांगला असतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्यावेळेस तुमचं डेझर्टेशन तुम्ही घेऊन जा, कारण डेझर्टेशन बरेच लोक घेऊन जात नाहीत, कारण पीजीचा आपला जो काही थेसिस असतो, एखादा सब्जेक्ट एक्सपर्ट विचारतो की तुमचा पीजीचा टॉपिक कुठला होता, तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. ज्या लोकांनी रिसर्चमध्ये काम चांगलं केलेलं असेल, तर जे प्रोजेक्ट्स केलेले असतील तर ते अवश्य त्याचे प्रिंटआउट्स न्या, जेणेकरून तुम्ही कॉन्फिडेंटली त्याच्यावर बोलू शकतात. एखाद्याने 10 लाखाची जर आपल्याला EMR ग्रांट मिळाली असेल किंवा IMR ग्रांट मिळालेली असेल, STRG असेल, LTRG असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आपल्याला उपयोग घेऊ शकतो आपण. त्याच्यानंतर एखाद्या रिसर्च वरती तुम्हाला जर टॉपिक दिला आणि जर बोलता नाही आलं तर आपल्याला एक अडचण येऊ शकते, कारण लेक्चरर हा रिसर्च ओरिएंटेड असला पाहिजे. कारण फ्युचर हे आपलं AI बेस्ड असल्यामुळे इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन, आपले जे काही आयडियाज आहेत, थॉट्स आहेत, या आपल्याला इन्क्युबेट होणार आहेत. तर त्याच्यामुळे आपण विद्यार्थ्यांपेक्षा थोडंसं वरचढ पाहिजे आणि आपल्याला आलेल्या क्वेश्चनचं, सब्जेक्ट एक्सपर्टने विचारलेल्या क्वेश्चनचं हे आन्सर मात्र त्या सब्जेक्टच्या रिलेटेड आलंच पाहिजे. एखादी गोष्ट आपली चुकली तर चालू शकते, पण कॉन्फिडंट राहा आणि कुठल्याही गोष्टीचा जास्त त्या ठिकाणी आलं नाही तर उलट उत्तर देऊ नका. किंवा एखाद्या सब्जेक्ट एक्सपर्टने तुम्हाला कोडून काढलं तर त्याच्या विरोधात काय बोलू नका. जर चुकला असेल तर सॉरी म्हणा, जर असेल तर गो अहेड म्हणायचं. ठीक आहे. अजून तुम्हाला काय जर या संदर्भात जर विचारायचं असेल तरी विचारू शकता. तर या मॅक्सिमम टिप्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे हे देऊ शकतो. या झाल्या लेक्चररच्या बाबतीत. रीडरच्या बाबतीत मात्र आता याच्यामध्ये कसं असतं की 50% हा तुमचा लेक्चररचा पार्ट असतो आणि टीचिंगचा पार्ट येतो आणि 50% हा ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट येतो. तर 50% ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, तर तुमच्या डिपार्टमेंटल ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे ज्यावेळेस HOD तुमचा रजेवर असतो, त्या रजेवर असताना या HODला थोडक्यात विचारलं जातं की आपण HOD नसताना आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत. तर याच्यामध्ये महत्वाची जबाबदारी जी असते ती म्हणजे तुमच्या सबऑर्डिनेट्स, म्हणजे थोडक्यात असोसिएट प्रोफेसरच्या खाली असणारा लेक्चरर असेल, त्याच्यानंतर डिपार्टमेंटल नॉन टीचिंग स्टाफ असेल, तर या संदर्भात आपल्याला या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या डिपार्टमेंटल डेड स्टॉक म्हणजे काय, डेड स्टॉक कसा मेंटेन केला जातो. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल मुवमेंट रजिस्टर, अटेंडंट रजिस्टर, त्याच्यानंतर आपल्या स्वतःचं सर्व्हिस बुक एक
सर्व्हिस बुक मध्ये काय असू शकतं आणि सर्व्हिस बुकचं रेकॉर्ड कसं मेंटेन केलं जातं याच्याबद्दल थोडीशी माहिती मी थोड्या वेळाने सांगणारच आहे. तर ह्या गोष्टींचा विचार करायला लागतो. त्याच्यानंतर डिपार्टमेंटमध्ये एखादी वस्तू जर आपल्याला हवी असेल तर त्याची मागणी ही कोणत्या पद्धतीने कुठल्या लेटर फॉर्मॅटमध्ये आणि कुणाला करायची असते हे आपल्याला माहिती पाहिजे. थोडक्यात आपल्या डिपार्टमेंटलमध्ये एचओडीला आपण पत्र देतो. लेक्चरर किंवा असोसिएट प्रोफेसर जर असेल तर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये वस्तू जर पाहिजे असेल तर त्याचं मागणी पत्र असतं. मागणी पत्र केल्यानुसार त्या वस्तूचं स्पेसिफिकेशन म्हणजे टेक्निकल स्पेसिफिकेशन याच्या सकट आपल्याला द्यावं लागतं आणि अंदाजित बाजार मूल्य जसं काय असू शकेल याची सुद्धा आपल्याला त्या पत्रामध्ये उल्लेख करून ही मागणी करावी लागते. त्याच्यानंतर ही मागणी एचओडी मार्फत ही डीनला सबमिट होते म्हणजे अधिष्ठातांना, आणि अधिष्ठाता ही डायरेक्टरला संचालकांकडे पाठवतो, संचालक आयुक्तांना पाठवतो आणि आयुक्तांचं किंवा आयुक्त सेक्रेटरी पर्यंत पण पोहोचू शकतो जर ती वस्तू 10 लाखाच्या वरची असेल तर. कारण प्रत्येकाला लिमिट असतं. 5,000 पर्यंतचं लिमिट एचओडीला आहे. त्याच्यानंतर 10 लाखाचं लिमिट हे अधिष्ठाताला आहे. 15-25 लाखापर्यंतचं लिमिट हे तुमच्या डायरेक्टरला आहे. आणि त्याच्यापेक्षाही जर अधिक मोठी वस्तू जर असेल आणि तिचा जर उपयोग हा फार क्वचित होणार असेल तर त्याच्या पॉवर्स मात्र आयुक्त किंवा सेक्रेटरीला असतात. तर ह्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला माहिती असावी. त्याच्यानंतर मागणी करत असताना ज्या ज्या वस्तूंची आपण मागणी केलेली आहे त्याची आपल्याला उपयुक्तता द्यावी लागते. म्हणजे आपण विद्यार्थ्यांसाठी वापरणार असू, प्रॅक्टिकलसाठी वापरणार असू, पेशंटसाठी वापरणार असू तर त्याच्या संदर्भात आपल्याला ते अ ब क ड असे 4 फॉर्म असतात. ए मीन्स रिक्विजिशन असते, बी म्हणजे त्याला पूरक त्याच्यासाठी उपयुक्तता काय असते त्याच्यासाठी असतो, क आणि ड हे आपल्याला किती वर्षासाठी लागणार आहेत आणि त्याचा उपयोग जर नाही झाला तर ते निर्लखित कसं कसं करायचं आणि शासनाला याच्यावरती किती बोजा पडणार आहे या गोष्टीचे अ ब क ड फॉर्मॅट असतात. या याच्यामध्ये आपण एचओडी हा अधिष्ठाताला सबमिट करत असतो. ज्यावेळेस अधिष्ठाता याचा विचार करतो की ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या प्लॅन मध्ये टाकायच्या का नॉन प्लॅन मध्ये टाकायच्या. नाव प्लॅन आणि नॉन प्लॅन हे काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. बजेट हा एक प्रकार असतो. हा बजेट म्हणजे ज्यावेळेस पुढच्या वर्षभरामध्ये म्हणजे साधारणतः एप्रिलमध्ये ज्यावेळेस बैठक होते त्यावेळेस आपल्याला वर्षभरात कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहेत, ज्या गरजेच्या आहेत, ज्या MSR मध्ये ज्याचा उल्लेख आहे, म्हणजे ज्या MSR मध्ये थोडक्यात म्हणजे आवश्यक गोष्टींचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी, पेशंटसाठी असो किंवा प्रॅक्टिकलसाठी असो तर त्यांचा समावेश असतो. त्याच्यानंतर आयत्या वेळेस लागणारी एखादी वस्तू जी असते त्याला नॉन प्लॅन मध्ये म्हणतो आपण. कारण आपण एप्रिलमध्ये ज्यावेळेस देतो त्या डिपार्टमेंटमध्ये लागणाऱ्या जेवढ्या काही वस्तू आहेत त्यांचा आपण MSR प्रमाणे त्याची मागणी करतो. पण या MSRच्या व्यतिरिक्त काही वस्तू असतात ज्या डिझायरेबल मध्ये टाकल्यात पण त्या आपल्याला गरजेच्या आहेत. ह्या गरजेच्या वस्तूंचा सुद्धा वापर आपल्याला करता येतो आणि त्या फॉर्मॅटमध्ये दिला तर तो नॉन प्लॅन मध्ये याचा समावेश होतो. सो बजेट म्हणजे काय हे पण माहिती पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर या बजेटमध्ये मॅक्सिमम आपल्याला अधिष्ठाताला ज्या काही दरवर्षीप्रमाणे सपोज 5 कोटी जर रुपये असतील आणि 5 कॉलेजेस असेल तर ज्यांची मागणी अधिक प्रमाण असेल त्याला प्रत्येकाच्या मागणीनुसार त्याला ते बजेट अलोकेट केलं जातं. बजेट हे नेहमी फेब्रुवारी किंवा जानेवारी नंतरच येतं. त्याचं मॅक्सिमम खरेदीची जी आपल्याला वेळ असते ती 15 फेब्रुवारी आहे. ही डेट लक्षात ठेवा. 15 फेब्रुवारी नंतर आपण कोणत्याही प्रकारची नवीन मागणी किंवा नवीन कोटेशन किंवा नवीन टेंडर ही करू शकत नाही. या सगळ्या प्रोसेस ज्या असतात या आपल्याला फेब्रुवारी पूर्वीच आपल्याला करून ठेवाव्या लागतात आणि फक्त ज्यावेळेस बजेट अलोकेट होतं त्यावेळेस खरेदीसाठी ऑर्डर दिल्या जातात. त्याच्यामध्ये तांत्रिक मान्यता घेणं, त्याच्यानंतर प्रशासकीय मान्यता घेणं. तांत्रिक मान्यता म्हणजे ही ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू घेतायत त्या वस्तूचे स्पेसिफिकेशन देऊन त्याचे अंदाजे मूल्य देऊन आपण ती मान्यता डायरेक्टर पर्यंत घेतो. डायरेक्टरच्या अतिरिक्त असणारं जे काही लिमिट्स असेल तोपर्यंत असेल त्याला ती तांत्रिक मान्यता डायरेक्टर आपल्याला देतात. त्याच्यानंतर जी वस्तू जर त्याच्यापेक्षाही महाग असतील तर त्याची मान्यता ही सेक्रेटरीकडनं येते. त्याच्यानंतर वस्तू खरेदीच्या वेळेस मात्र तुम्हाला प्रशासकीय मान्यता लागते. प्रशासकीय मान्यता ही आपल्या सेक्रेटरीकडूनच येते कारण ते GR मध्ये उल्लेख होतो त्याचा की या महाविद्यालयाला एवढं बजेट अलोकेट केलेलं आहे आणि या वस्तू खरेदी करण्यासाठी याची प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, बांधकाम असेल, इक्विपमेंट असतील, इन्स्ट्रुमेंट असतील, या सर्व गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असतो. तर बेसिकली
या बजेटमध्ये म्हणजे तुम्हाला काय काय करता येतं हे माहिती अवगत करणं गरजेचं आहे. बजेटमध्ये 5,000च्या लिमिट पर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कोटेशनची गरज नसते. त्याच्यानंतर 5 लाख 5,000च्या वरती आणि 10 लाखाच्या आत ज्या वस्तू असतील त्याच्यासाठी आपल्याला कोटेशन पद्धत राबवावी लागते. मिनिमम 3 कोटेशन हे आपल्याला लागतात. या 3 कोटेशन म्हणजे इलिजिबल पाहिजेत, ज्याच्यामध्ये जे पुरवठादार आहेत त्यांच्या सगळे डॉक्युमेंट्स असले पाहिजेत, त्यांच्याकडे टेक्निकल स्पेसिफिकेशननी ती वस्तू अवेलेबल असली पाहिजे आणि ज्यावेळेस त्याच्यामधला L1 कोणी येईल त्याला आपण ती खरेदीची म्हणजे ऑर्डर देऊ शकतो. त्याच्यानंतर 10 लाखाच्या वरची जर वस्तू असेल तर त्याला मात्र आपल्याला टेंडर पद्धत वापरावी लागते. टेंडर हे शासनाच्या दिलेल्या नियमानुसारच आपल्याला प्रसिद्ध करता येतं आणि किमान टेंडरमध्ये सर्व वस्तू जेवढ्या आपण नमूद केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी पहिल्यांदा त्याच्यामध्ये एक तांत्रिक समिती असते. तांत्रिक समिती म्हणजे टेक्निकल बीड असतं. टेक्निकल बीड झाल्यानंतर तुमचं फायनान्शियल बीड होतं. फायनान्शियल बीड ओपन झाल्यानंतरच त्या टेंडरला आपण मान्यता देतो. या गोष्टींचा थोडंसं तरी वाचन करून घ्या. त्याच्यानंतर जनरल ऍप्लिकेशन्स ऑफ लिव्ह म्हणजे आपल्याला सुट्ट्या घ्यायच्या असतील तर सुट्ट्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात, लिव्ह कुठल्या प्रकारच्या असतात हे आपल्याला MCSR म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा नियम याच्यामध्ये दिलेले आहेत. तर हे ऑनलाईन सुद्धा त्याचे PDF उपलब्ध आहे. तर ह्या PDF डाउनलोड करून घ्या आणि त्याचे नियम काय काय आहेत ते बघा. आपल्याला सर्वसाधारण जे कॅज्युअल लिव्ह ज्याला म्हणतो आपण या 8 असतात. त्याच्यानंतर जे असतात आपल्याला मेडिकल लिव्ह नसतात, पण 20 अर्धवेळच्या मेडिकल लिव्ह या आपल्या 10 अर्न लिव्ह मध्ये कन्वर्ट होतात. अर्न लिव्ह ह्या वर्षाच्या 30 असतात प्लस या 10 म्हणजे 40 अर्न लिव्ह आपल्याला वर्षाला मिळतात. मॅक्झिमम अर्न लिव्ह ह्या 300 असतात आणि 315 पर्यंत म्हणजे पुढच्या 6 महिन्यातल्या ज्या 15 लिव्ह असतात त्या त्याच्यामध्ये दर्शवल्या जातात. त्या जर खर्च नाही केल्या तर तुमच्या लॅप्स होतात. म्हणजे 300 रजा ह्या तुम्हाला सँक्शन्ड असतील तर रिटायरमेंटच्या वेळेस तुम्हाला या अर्न लिव्हच्या बदल्यात हे तुम्हाला त्याचे कन्व्हर्टेबल तुमचा जो पगार त्यावेळेस बेसिक असेल त्यानुसार तुम्हाला तो 10 महिन्याचा पगार दिला जातो. सो दॅट इज अन एनकॅशमेंट, दॅट इज लिव्ह एनकॅशमेंट म्हटलं जातं याला. त्याच्यानंतर ग्रॅज्युटी ही आता सध्या जी चालू आहे ग्रॅज्युटी 9,06,000 रुपये एवढी आपल्याला आता सध्या ग्रॅज्युटी म्हणते. म्हणजे थोडक्यात 10 लाखापर्यंत ग्रॅज्युटी आहे, पण लवकरच ती आता 20 लाख रुपयापर्यंत जाणार आहे. तर हे सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला ग्रॅज्युटी किती असते. आपल्याला आता कोणत्याही प्रकारची ओल्ड पेन्शन स्कीम नाही आहे. आपल्याला नवीन पेन्शन स्कीम आहे, दॅट इज NPS नॅशनल पेन्शन स्कीम. तर याच्यामध्ये आपला जो पैसा जो आहे तो फंडामध्ये इन्व्हेस्ट केला जातो. वयाच्या दॅट इज एजनुसार तो फंड 80% इक्विटीमध्ये किंवा 20% तुमचा डेप्थमध्ये आणि जसं जसं वय वाढेल तसा डेप्थचा पैसा वाढत जातो. म्हणजे सिक्युरिटी त्याच्यामध्ये 80% तुमचा डेप्थमध्ये राहील आणि 20% हा इक्विटीमध्ये राहील. या पद्धतीने जे बॉन्ड्स असतात त्याच्यामध्येच इन्व्हेस्टमेंट केली जाते. हा NPS जो असतो आपलं कॉन्ट्रीब्युशन 10% आणि गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन हे 14% हे पण एक लक्षात ठेवा. ज्याच्यामध्ये 24% हे कॉन्ट्रीब्युशन तुमचं दर महिन्याला तुमच्या NPS अकाउंटला म्हणजेच एक आपल्याला एक परमनंट अकाउंट नंबर दिलेला असतो, त्याला प्राण असं म्हटलं जातं, PRAN परमनंट रजिस्ट्रेशन अकाउंट नंबर. हा आपला रिटायरमेंट पर्यंत एकच असतो. त्याच्यानंतर आपल्याला एक DCPS चा एक नंबर मिळतो. त्याला आपल्याला जी काही पेन्शन पूर्वी होती अंशदान पेन्शन योजना आता ती NPS झालेली आहे. या DCPS अकाउंट नंबर हा म्हणजे आपला सॅलरी अकाउंट कोड असतो. तर या सॅलरीमध्ये आपले पैसे जमा होतात आणि NPS मध्ये म्हणजे आपल्याला भविष्य निर्वाह निधी ज्याला आपण आपला सगळा जो पैसा आहे तो त्याच्यामध्ये जात असतो. त्याच्यानंतर आपल्याला याच्या व्यतिरिक्त जे डिडक्शन्स आहेत ते आपले कॉमन म्हणजे थोडक्यात एक GIS स्कीम असते, दॅट इज ग्रुप इन्शुरन्स स्कीम. ही 960 रुपये प्रत्येकी लेक्चरर पासून ते प्रोफेसरला सेमच आहे हे कॉन्ट्रीब्युशन. मरणोपरांत आपल्याला 9,60,000 रुपये मिळतात. आणि जर त्याचं एंट्री नसेल तर ती एंट्री सर्व्हिस बुक मध्ये पहिल्यांदा घेतली का नाही हे बघणं पण गरजेचं असतं. थोडक्यात आता मी सर्व्हिस बुकचा नियम सांगतो. सर्व्हिस बुक मध्ये आपण प्रायव्हेटमध्ये भरणारे सर्व्हिस बुक आणि गव्हर्नमेंटमध्ये भरणारं सर्व्हिस बुक याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आपले जे सर्व्हिस बुक असतं याच्यावरती ज्याला राजपत्रित म्हणतो याच्यावर आपले ठसे घेतले जात नाहीत. त्याच्यामध्ये 2 सूचक आणि अनुमोदक असतात आणि आपलं स्वतःची सही असते.
त्याच्यानंतर आपलं सगळे डिटेल्स असतात. ज्या वेळेस आपण सिलेक्ट होतो त्याच्यानंतर आपलं पहिल्यांदा मेडिकल होतं. मेडिकल एक्झामिनेशनचा रिपोर्ट हा त्याला लावला जातो. त्याच्याच बरोबर चारित्र्य पडताळणी रिपोर्ट, दॅट इज पोलीस व्हेरिफिकेशन, याचा सुद्धा एक रिपोर्ट असतो, तो त्याच्यामध्ये लावला जातो. हिंदी मराठी सूट म्हणून आपण जे काही डॉक्युमेंट जोडला असेल तर त्या डॉक्युमेंटचं आपण ज्यावेळेस सबमिट करतो त्यासाठी एक पत्र शासन देतं की यांना हिंदी आणि मराठी लँग्वेज मध्ये सूट देण्यात येत आहे, तर त्याचं एक पत्र त्याला जोडायचं असतं. UG PG डिग्री असेल, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन असेल, त्याच्यानंतर तुमचं कास्ट असेल तर कास्ट अँड व्हॅलिडिटी असेल, हे तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स याला जोडलेले असतात. त्याचबरोबर पहिला आपलं जी काय अपॉइंटमेंट ऑर्डर असते ती अपॉइंटमेंट ऑर्डर आणि तुमचं जॉईनिंग म्हणजे रुजू अहवाल हा सुद्धा त्याला जोडलेला असतो. आणि पहिल्या पे फिक्सेशन रिपोर्ट असतो. आपण ज्या वेळेस लेक्चरर म्हणून जॉईन होईल तर आपलं पे काय असेल तर तो पे फिक्सेशन, तुमच्या हातात पगार किती मिळणार हे सगळं आपल्याला त्या पत्रामध्ये उल्लेख असतो. तो दॅट इज फर्स्ट पे फिक्सेशन रिपोर्ट. त्याच्यानंतर तुमचं इयरली जे काही इन्क्रीमेंट होईल त्याच्या एंट्रीज होत असतात. सर्वात पहिली जी एंट्री असते तर तुमची अपॉइंटमेंट ऑर्डर कुठल्या अपॉइंटने तुम्हाला शासकीय सेवेमध्ये रुजू करून घेण्यात आलं याची एंट्री येते. त्याच्यानंतर दुसरी जी एंट्री असते ते GIS ची असते, दॅट इज ग्रुप इन्शुरन्स स्कीमची. त्याच्यानंतर तिसरी जी एंट्री असते, तुम्हाला ज्यावेळेस शासकीय सेवेमध्ये येतात त्यावेळेस एक प्रशासकीय ट्रेनिंग दिलं जातं. त्याला बेसिक पायाभूत प्रशिक्षण असं म्हटलं जातं. हे यशदा मार्फत दिलं जातं. लेक्चररला हे साधारणतः तुमच्या कॅडरनुसार 21 दिवसाचं ट्रेनिंग आहे आणि 21 दिवस ते 6 आठवड्याचं ट्रेनिंग असतं हे. आणि यशदामध्ये शक्यतो दिलं जातं. याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रोजेक्ट दिला जातो. तो प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला यशदा एक सर्टिफिकेट देते. हे सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला रिटायरमेंटला सगळे बेनिफिट्स मिळतात. अन्यथा रिटायरमेंटचे तुम्हाला बेनिफिट्स मिळत नाही जोपर्यंत ते ट्रेनिंग पूर्ण करत नाही. या झाल्या तुमच्या जनरल MCSR रूल्स. त्याच्यानंतर आपलं सर्व्हिस बुकच्या रिलेटेड माहिती. त्याच्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंटल जे काही तुम्हाला करायचं आहे त्याच्या संदर्भात. आता प्रोफेसर लेवलला याच्यामध्ये कसं असतं की 75% प्रोफेसर हा पूर्ण वेळ ऍडमिनिस्ट्रेटर असतो, कारण त्याच्याकडे चार्ज असतो डीनचा किंवा अधिष्ठाताचा. त्याच्यामुळे त्याला अधिष्ठाताचं सर्व नॉलेज आलं पाहिजे. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल सुद्धा त्याला नॉलेज असलं पाहिजे. डिपार्टमेंटल सगळे रजिस्टर कसे मेंटेन केले जातात त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं रजिस्टर असतं ते अटेंडन्स, ज्याच्यावर तुमची सॅलरी डिपेंड असते. कारण तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेट्सला रजा देणं किंवा त्यांना रजा न देणं हे सर्व अधिकार HODच्या मार्फतच आपण अधिष्ठाताना देत असतो. प्रायव्हेटमध्ये असं कुठलाही प्रकार नसतो. प्रायव्हेटला आपण प्रिन्सिपलला डायरेक्टली पत्र देतो किंवा रजेवर जाऊन नंतर येऊन सांगतो की आम्ही आज रजेवर होतो, या कारणास्तव रजेवर होतो. तर असं चालत नाही. एक दिवस आधी तुम्हाला रजा सँक्शन करून घ्यावी लागते. आणि जर समजा सँक्शन केलेली रजा जरी असेल आणि आयत्या वेळेस जर आपल्या MEDDचे सेक्रेटरी किंवा मंत्री जर येणार असतील किंवा तत्सम कोणतेही अधिकारी येणार असेल तर तुमच्या सर्व रजा त्याच दिवशी स्टँड कॅन्सल होतात आणि तुम्हाला त्या दिवशी उपस्थित राहावं लागतं. ही पण तुम्हाला लक्षात असू द्या. त्याच्यानंतर सगळ्यात प्रोफेसरसाठी इम्पॉर्टंट म्हणजे काय की आपण अधिष्ठाताचा रोल करतोय म्हटल्यानंतर अधिष्ठाताचे कार्य काय काय असतात हे सुद्धा तुम्ही थोडंसं वाचून घ्या. ज्याच्यामध्ये आपल्याला डिपार्टमेंटल मेंटेनन्स मध्ये तुमचे 6 गठ्ठा पद्धती म्हणजे फाईल मेंटेनन्स असतो, ज्याच्यामध्ये 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत हा तुम्हाला लेखाजोखा हा सगळा त्याच्यात मेंटेन करायचा असतो. ज्याच्यामध्ये स्टुडंटचं रेकॉर्ड असेल, डिपार्टमेंटल रेकॉर्ड असेल, त्याच्यानंतर निर्लेखनाचं रेकॉर्ड असेल, डिपार्टमेंटमध्ये पुस्तकं असतील तर त्या पुस्तकांचं निर्लेखन पण करायचं असेल किंवा मागणी करायची असेल त्याचं रेकॉर्ड असेल. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल तुमचे जे काही इन्क्वायरीज असतात त्याचे सुद्धा रेकॉर्ड असतं. त्याच्यानंतर आर्थिक जे काही व्यवहार केले जातात त्याचं सुद्धा रेकॉर्ड असतं. या सगळ्याचं रेकॉर्ड ज्याच्यात मेंटेन केलं जातं त्याला आपण जनरल रूल्स ऑफ फाईल मेंटेनन्स या नावाखाली या 6 गठ्ठा फाईल पद्धत याला आपण म्हणतो. त्याचं आपण थोडंसं वाचन करून घ्या. आणि कदाचित एखाद्या वेळेस विचारलं तर आपल्याला माहिती असलं पाहिजे, कारण प्रोफेसरला जास्तीत जास्त जबाबदाऱ्या असतात आणि प्रोफेसर हा काही काळानंतर प्रभारी अधिष्ठाता होतोच, यात काय वादच नाही.
आणि प्रभारी अधिष्ठातांमध्ये आपल्याला कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात, अकाउंट मेंटेनन्स म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर खरेदी म्हणजे काय असते, इन्क्वायरी कशी लावली जाते ते माहिती पाहिजे, त्याच्यानंतर कुठला कोड ऑफ कंडक्ट असेल तर तो कसा केला पाहिजे तो माहिती पाहिजे, प्रोटोकॉल म्हणजे काय तर प्रोटोकॉल कसा फॉलो करायचा हे सुद्धा माहिती पाहिजे, आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल सगळ्यांचं जे काही चारित्र्य असेल हे आपल्याला सगळ्यांना मेंटेन ठेवावं लागतं. कारण प्रायव्हेटमध्ये आपण कसंही वागलं तरी चालतं, पण गव्हर्नमेंटमध्ये एक अपशब्द आला तुमच्या मुखामधून तरी तुम्हाला तुमच्यावर इन्क्वायरी बसू शकते, एवढं एक लक्षात असू द्या. सो दिस इज ऑल अबाउट फॉर युअर इंटरव्ह्यू. आणि याच्या व्यतिरिक्त कुणाला काही शंका असतील तर त्या जरूर विचारा. धन्यवाद. थँक्यू राहुल. सर, अतिशय चांगलं मार्गदर्शन. हा, येस सर, अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं सर. आणि तुमच्या मार्गदर्शन ऐकण्यासाठी आता बघितलं आपण 450 लोक आता इच्छुक आहेत. तुम्ही अतिशय चांगली माहिती देता आणि मी तुम्हाला 10-15 मिनिटात सांगितलं, पण तुम्ही अगदी पाऊण तास पूर्ण डिटेल व्यवस्थित माहिती दिली. याच्यातून तुमचा प्रशासकीय अनुभव झिरपून येतोय आणि त्याचा खरंच नक्कीच इथून पुढे जे लोक एमपीएससीची इंटरव्ह्यू देणार त्यांना फायदा होणार आहे. मला वाटतं सर, पहिल्यांदा आपण ज्या चॅटमध्ये आपल्याला इन्क्वायरी झालेल्या आहेत, म्हणजे जे हे आलेले आहेत, त्याचं जर तुम्ही म्हणजे मी वाचून दाखवण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या पद्धतीने सॉर्ट आउट करून जर दिले उत्तर, आणि त्याच्यानंतर हँड रेज करून आपण हे हे राहिल्यानंतरचे जे प्रश्न राहतील तर त्याचे आपण आन्सर करू, असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला कसं वाटेल सर? ओके. इथे इज एक्झाम और डायरेक्ट रिक्रुटमेंट फॉर एमओ विल बी डन. एमओ साठी आपण आता इथे विचार करत नाही आहोत कारण आपल्या एमबीडीच्या हे नाही आहेत. पण एमओ मध्ये सध्या तरी कुठली एक्झाम नाही आहे, वायवा सुद्धा नाही आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट आहेत, ते शॉर्टलिस्ट होतील आणि त्याच्यानुसार त्यांच्या ज्या काही नियम व अटी शर्ती होत्या त्या पद्धतीने माझ्या मते एमओ साठी केल्या जातील. पुढचा क्वेश्चन, नावामध्ये जर करेक्शन असेल तर त्याचा एक ऍफिडेव्हिट तुम्ही करून ठेवा, जेणेकरून कोणालाही अडचण यायला नको ऐन वेळेस. ते ऍफिडेव्हिट मध्ये नोटराईज करून न्यायचंय. तर तुम्हाला जे काही नावाचे बदल असतील तर ते तुम्ही त्याच आधीच तुमच्या इंटरव्ह्यूच्या आधी दिलं तर माझ्या मते ते जास्त चांगलं राहील. ऍफिडेव्हिट एका दिवसात होतं, एका दिवसात म्हणण्यापेक्षा अर्ध्या तासात होतं. माझ्या मते अजून तर काय फार नाही दिसत आहेत मला. सर यस. सर ज्यांना काही विचारायचं ओरिजिनल असेल ते रेज हँड करू शकता, आपण त्यांना अलाउ करू. डायरेक्ट दे कॅन ऑल्सो आस्क बिकॉज दिस इज वेबिनार. दे कॅनॉट डेअर अच्छा, सेल्फ ठीक आहे. अलाउ देम. अजून एक क्वेश्चन विचारलाय, ओरिजिनल डॉक्युमेंट पीएचडी कॉलेजला सबमिटेड. मी मगाशी सांगितलं की तुम्हाला त्याच्यासाठी एक बोनाफाईड घेऊन जायचंय आणि कॉलेजच्या प्रिन्सिपलचंच लेटर लागेल त्याला, आणि त्याचंच अटेस्टेशन लागेल, आणि झेरॉक्स सेट हा तुमचा अटेस्टेड करून न्यायचा, एवढं लक्षात ठेवा. बोनाफाईड सर्टिफिकेट न्यायला विसरू नका, किंवा विनंतीपूर्व जर तुम्ही मागितले डॉक्युमेंट ओरिजिनल तर देऊ शकतात. आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन विचारले जाऊ शकतात का? म्हणजे बेसिकली इथे कुठल्याही प्रकारची तुमची थेरॉटिकल एक्झाम नाहीये, तुम्हाला सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजे. कारण विद्यार्थ्याने जर एखादा प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणू नाही शकणार की हा आउट ऑफ सिलेबस होता म्हणून मी केला नव्हता. तर बेसिकली सगळ्याच प्रकारचे प्रश्न विचारू शकतात आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. जर तुम्हाला ते देता येत नसेल तर स्ट्रिक्टली तुम्ही पास ऑन म्हणा, किंवा कुठल्याही गोष्टीत त्याचा विलंब न करता वेळ नका वाया घालू, कारण तुम्हाला एक स्पेक्युलेटेड टाइम दिला जातो, तेवढ्या याच्यातच तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची असतात. उगाच तुम्ही तुमचा वेळ संपवाल आणि पुढचे प्रश्न तुम्हाला कमी विचारले जातील. सब्जेक्ट एक्सपर्ट गव्हर्नमेंट कॉलेजचे किंवा काय असं काही नसतं. याच्यामध्ये रिटायर्ड पर्सन सुद्धा बोलून जाऊ शकतात, प्रायव्हेटचे सुद्धा बोलून जाऊ शकतात. दोज ज्यांचा ऑलरेडी सीव्ही चांगला असेल तर त्यांना बोलवलं जातं. त्याच्यामुळे सब्जेक्ट एक्सपर्ट कोण येईल याचा विचार नका करू. जो कोणी येईल त्याच्यापेक्षा आपण आपलं नॉलेज वाढवा आणि आपलं प्रिपरेशन करून जा. लेक्चररला जसं मी पीपीटी तयार करून घेऊन जा म्हणलं तसं लेक्चरर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसरने सुद्धा जर प्रेझेंटेशन घेऊन गेलं तर माझ्या मते अधिक प्रमाणात चांगलं राहील. कारण ऐन वेळेस जर त्यांनी विचारलं तुम्ही काय प्रेझेंटेशन आणलंय का, तर तुम्ही नाही म्हणालात तर थोडासा एक निगेटिव्ह अप्रोच होऊ शकतो. त्यामुळे त्याचा एक विचार करा आणि स्वतःचा एक 2-3 टॉपिक्स वरती प्रेझेंटेशन चांगल्या प्रकारे घेऊन जा.
आणि अधिक स्लाइड नको आहेत आपल्याला, 7 ते 8 स्लाइड मध्येच तुम्हाला ते कव्हर करायचंय. 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ मिळत नाही आपल्याला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन चांगल्या प्रकारे मांडता आलं पाहिजे. डॉक्युमेंट कस्टोडियन सर्टिफिकेट म्हणजे काय? हा प्रश्न कोणी प्रितीश यांनी विचारलेला आहे. डॉक्युमेंट कस्टोडियन सर्टिफिकेट नसतं, ते बोनाफाईड सर्टिफिकेट असतं जे कॉलेजचे प्रिन्सिपल देतात. आणि टेक्स्टबुकला हे अप्रुव्हल लागत नाही. टेक्स्टबुक हे आपलं पब्लिश असेल तर ज्या पब्लिकेशनचं असेल तर ते पुस्तक घेऊन तुम्हाला ती कॉपी ही सबमिट करावी लागते. NCISM किंवा MUHS या फक्त महाराष्ट्रासाठी किंवा आपण फक्त केंद्रासाठी आपण इथे अप्लाय नाही करत, तर हे आपल्या सर्व भारतामध्ये MUHS तर नाहीये, त्याच्यामुळे त्याचा अप्रुव्हडचं पब्लिकेशन पाहिजे असं नाहीये. इथं आपल्या टीचरचं अप्रुव्हल सुद्धा विचारलं जात नाही. तर याच्यामध्ये फक्त तुम्ही जे काही पुस्तक पब्लिश केलेलं आहे त्याची कॉपी फक्त सबमिट करा आणि आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा. PPT ही आपल्या स्वतःला करायची आहे आणि टॉपिक तुम्हाला जो येतोय त्याच्यावर करून घेऊन जायचे आहेत. 2-3 टॉपिक वरती PPT तयार करा. एकाच टॉपिक वरती फक्त करू नका. जर समजा एखाद्याने विचारलं की तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काय येतं, तर त्यावेळेस जर तुम्ही नाही म्हणला तर तुम्हाला अडचणी येण्याचे चान्सेस असतात. माझ्या मते इंटरव्ह्यूला MCQ एक्झाम पण आहेत. सर थँक्यू. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असेल डायरेक्टली त्यांनी रेज हँड करू शकतात, त्यांना आम्ही अलाउ करू टॉक म्हणजे डायरेक्टली सरांशी बोलण्यासाठी. जस्ट रेज युअर हँड. येस. Dr. Chetan, please allow them, or Dr. Rahul sir will allow them to Yes. talk directly to respected Dr. Nikunj. Shweta, you want to ask question? Unmute yourself. हॅलो सर. हा सर. हा बोला. हा सर, नमस्ते सर. सर मला असं विचारायचं होतं की सिव्हिल कंडक्ट रूल्सचं काही पुस्तक येतं का? ते आम्हाला सगळे माहिती असणं गरजेचं आहे का? ऑनलाईन तुम्हाला ते पुस्तक अवेलेबल आहे. 20-25 पान आहेत फक्त, तेवढे तुम्ही एकदा ओव्हरलुक करून घ्या. रजा कुठल्या अच्छा कुठल्या प्रकारच्या असतात एवढं जरी सांगता आलं तरी सफिशियंट आहे. अच्छा, ठीक आहे सर. थँक्यू. MCSR रूल्स एवढं लक्षात ठेवा. Dr. महाराष्ट्र Ramchandra. सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स. थँक्यू सर. Just unmute yourself and talk, sir. And whoever want to talk with the respected Dr. Nikunj sir, just unmute, raise your hand. Dr. Ramchandra Babar. Dr. Ramchandra Babar is there. Dr. नमस्कार Anita सर. Goge. बोला. सर नमस्कार. जे बुकच्या बाबतीतला जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये ते जे आपले बुक्स आहेत, टेक्स्टबुक असेल किंवा रिसर्च बुक असतील, तर ते MUHS किंवा NCISM यांच्याकडून अप्रूव्ड असलेले गरजेचं आहे की एनी काइंड ऑफ पब्लिश पाहिजे? एनी काइंड ऑफ पब्लिकेशन पकडले जातात. जर ते अप्रूव्ड असतील तर त्याला 2 मार्क जास्त मिळतात. ओके सर, थँक्यू. Dr. Anita Goge. Next again, next Chetan. Anybody? Dr. Rahul Next. Desai. हा, गुड इव्हनिंग सर. येस, गुड इव्हनिंग. हॅलो. हा, गुड इव्हनिंग सर. माझा प्रश्न ऍक्च्युली असा होता, आता असोसिएट प्रोफेसरच्या रीडरच्या पोस्टला जेव्हा कन्सिडर करतात तर समजा आपला एक्सपिरियन्स जो आहे तो 2 वेगवेगळ्या विषयात असेल, त्याचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो असोसिएट प्रोफेसरच्या पोस्टचा, म्हणजे लेक्चरचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स टोटल पाहिजे, तर तो वेगवेगळ्या विषयातला असेल तर ऍक्च्युली फॉर्म भरताना तो ऑप्शनच दिला नव्हता. तर मग अशा कॅन्डिडेटनी मग काय करायचं? त्यांचा एक्सपिरियन्स जास्त असेल, 6-7 वर्षाचा असेल, पण 2 वेगवेगळ्या विषयातला असेल, तर मग त्यांना कन्सिडरच नाही केलं त्याच्यामध्ये फॉर्म भरताना. मग त्यांनी रीडरच्या पोस्टसाठी मग काय करावं त्याच्यामध्ये? बेसिकली आपल्या RR मध्ये इन सब्जेक्ट एक्सपिरियन्स सब्जेक्ट साठी विचारलंच जात नाही. यापूर्वी कसं होतं की अलाइड म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस पंचकर्म नवीन होतं त्यावेळेस काय चिकित्सा हा अलाइड सब्जेक्ट पकडला जायचा आणि त्याच्यामध्ये प्रोफेसर आणि यांची निवड केली जायची. पण सध्या आता आपल्याकडे त्या सब्जेक्टचे सगळे कॅन्डिडेट अवेलेबल आहेत, त्याच्यामुळं ज्यांचा त्या सब्जेक्टमध्ये एक्सपिरियन्स कमी असेल तर त्यांना प्राधान्य कमीच राहील. ओके, थँक्यू. Dr. Sukada. Good evening, sir. येस, गुड इव्हनिंग.
हॅलो, सुखदा मॅम. डॉक्टर राहुल देसाई. राहुल देसाई झालं सर. नेक्स्ट घ्या. डॉक्टर प्रसाद. डॉक्टर प्रसाद पांडे. Next question. Otherwise, you can take the question from chat if the people are not coming from the raise hand. सर मला प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. हा नमस्कार सर. सर समजा आता मी प्रोफेसरसाठी अप्लाय केलं आहे आणि माझ्या जे कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांच्या सिनियरिटी बाय एज आणि प्रोफेसर पदाचा प्रायव्हेट कॉलेजचा एक्सपिरियन्स समजा प्रोफेसरसाठी प्रायव्हेट कॉलेजचे असतील तर त्यांचं इयर्स इन एक्सपिरियन्स आणि एज याचा इंटरव्ह्यू मध्ये किती विचार केला जातो? गव्हर्नमेंट कॉलेजचं जर असेल तर त्याला एज लिमिट नाहीये आणि जर प्रायव्हेट असेल तर ओपन कॅटेगरीसाठी 50 एज लिमिट आहे आणि 55 हे तुमच्या कॅटेगरीसाठी एज आहे. ते नाही विचारता सर मी, म्हणजे दोन कॅन्डिडेटचा विचार करताना दोघांमध्ये त्यांचा एक्सपिरियन्स प्रायव्हेट कॉलेज मधला प्रोफेसरचा आणि त्यांचं वय तर असं आहे का की एक्सपिरियन्स आणि एज नुसार एखादा सिनियर असेल? बेसिकली शॉर्टलिस्ट किंवा तुमचा जो नंबर जो आहे हा नंबर तुमच्या एक्सपिरियन्स वरती डिपेंड असतो, एज वरती नाहीये. एज मध्ये एज बार असेल तर तुम्ही फॉर्मच भरू शकत नाही. सर एक क्वेश्चन विचारायचा होता सर. विचारा. येस सर, जर समजा असोसिएट प्रोफेसर साठी अप्लाय केलेला असेल आणि त्या कॅन्डिडेटकडे हायर पोस्टचा जर एक्सपिरियन्स असेल तर त्या मीन्स प्रोफेसरचा असेल तर त्याचं जे इव्हॅल्युएशन किंवा मार्किंग सिस्टम होणार आहे त्याचं कसं असणार की फक्त लेक्चररच्या वरचा मिनिममच्या वरचा असेल की त्याचं वेगळं कॅटेगरायझेशन केलं जायचं? जेवढा आवश्यक एक्सपिरियन्स आहे 5 वर्ष लेक्चरर असेल आणि 5 वर्षाच्या अधिक असेल तर तुम्ही तुमचा जो सिनियरिटी मधला जो नंबर असेल तो तुमचा इंटरव्ह्यूचा हा वरती सरकेल आणि त्याला जे काय मार्किंग जर असेल तर समजा तुमचा नंबर ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स जास्त असेल तर त्याला 5 मार्क आहेत मॅक्झिमम, अर्धा मार्क पर इयर याच्याप्रमाणे. नितेश जोशी. गुड इव्हनिंग सर. जोशी सर. गुड इव्हनिंग सर. मला एक प्रश्न विचारायचा आहे. सर पीएचडी स्कॉलर साठी यात मार्कांमध्ये काही प्रोव्हिजन आहे का? नाहीये. नाही. येस, थँक्यू सर. गुड इव्हनिंग सर. सर रीडरच्या पोस्टसाठी मिनिमम पब्लिकेशन 3 दिलेत पण जास्त असतील तर त्याचे मार्क्स इन्क्लूड होतात का? आणि बुक सांगितलं 10 मार्क आहेत त्याला प्रत्येक पब्लिकेशनला आणि रिसर्च पेपरला एक मार्क दिला जातो, ज्यात 5 मार्क रिसर्च पेपरचे आणि 5 मार्क तुमच्या पब्लिकेशनचे. आणि बुक कंपल्सरी आहे रीडरसाठी की तसं कुठलंच नाहीये. तुम्ही 3च्या व्यतिरिक्त जर एकही पब्लिश केलं नसेल तरी त्याला काही फरक नाही पडत, पण तुमचा स्कोर मात्र कमी होऊ शकतो आणि वायवा मध्ये जर तो कव्हर नाही झाला तर तुम्हाला चान्सेस ऑफ तुमचे सिलेक्शन कमी राहतील. गुड इव्हनिंग सर. इंटरव्ह्यूच्या अगोदर एक्झाम होईल का सर, एमसीक्यू टाईप किंवा थेरी टाईप? सध्या तरी माझ्या मते होणार नाहीये, कारण आचारसंहिता केव्हाही लागू शकते आणि इंटरव्ह्यू स्टॉप होऊ शकतात. आणि सर आता पब्लिकेशन केलं तर ते काउंट होईल का की जे आपण सबमिट केले तेच काउंट होतील? बेसिकली आता तुम्ही जरी पब्लिकेशन जरी केलं तरी ते तुम्ही फॉर्म फिलअपच्या वेळेस जर तुम्ही त्याच्यात मेन्शन केलं असतं तर ते चाललं असतं, कारण आता त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही पब्लिकेशन असतील ते नाही चालणार. चालेल, थँक्यू सर. गुड इव्हनिंग सर. माझा प्रश्न असा होता की माझं NCISM ला टीचर कोडला जे नाव आहे ते लग्नाआधीचं नाव आहे आणि MUHS प्रोफाईल साठी लग्नानंतरचं नाव ऍड केलेलं आहे आणि माझे सगळे गॅझेटेड सर्टिफिकेट्स वगैरे सगळे आहेत, तर मग आता ह्या कंडिशन मध्ये अडचण येऊ शकते का इंटरव्ह्यूला? मी आता अप्लाय कुठल्या नावाने केलेलं आहे? दीप्ती संदीप पवार, लग्नानंतरच्या नावाने. त्याचं तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट आणि ऍफिडेव्हिट घेऊन जा तुम्ही. ओके चालेल. गुड इव्हनिंग सर. सर डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर काय असेल? डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवास आणि अधिवास हे दोन्ही महाराष्ट्रात पाहिजे.
पहिली अट आहे आपली. सर बुक चॅप्टर कन्सिडर होतात का? काय काय बुक चॅप्टर असतील काही तर ते कन्सिडर होतात का किंवा त्याच्यासाठी काही मार्किंग असते का? तुम्ही जर ते बुक नेलं तर तिथे तुम्हाला जे सबमिट करायचं ते सबमिट करून द्या. कन्सिडर केलं जाईल का नाही, कारण तुम्ही फॉर्म फिलअपच्या वेळेस जर ते पब्लिश नसेल किंवा त्याच्यानंतर जर पब्लिश झालं असेल तर एखाद्या वेळेस घेणार नाहीत. नाही सर, त्यावेळेसच पब्लिश केलेले आहे बुक ते तुम्हाला चॅप्टर, कॉपी त्याच्यानंतर घेऊन जायची include केले. आहे. कॉपी घेऊन जा आणि सबमिट करा. ओके, थँक्यू. नमस्कार सर. हम्म. सर मला थोडी माहिती हवी होती पुस्तक पब्लिकेशनच्या बद्दल. हा. आपण जे सांगितलं की जे पुस्तक आहे ते आपल्या विषयासंबंधित असणं आवश्यक आहे, पण जर आपण ओव्हरऑल एखादं नवीन टीचिंग मेथडॉलॉजीचं पुस्तक पब्लिश केलं असेल, जसं पझल्स आणि नवीन टीचिंग मेथडॉलॉजी किंवा या संबंधीचं पुस्तक असेल तर त्याला सुद्धा ते सुद्धा कन्सिडर होऊ शकतं का? हो, होऊ शकतं. थँक्यू सर. नमस्कार सर. एक प्रश्न होता पब्लिकेशनचा. म्हटलं तुम्ही की कुठलंही आपल्या सब्जेक्ट रिलेटेड कोणतंही बुक पब्लिश करू शकतो ज्याला अप्रुव्हल असेल नसेल तर त्याचे काही रिक्वायरमेंट आहे का सर? मिनिमम किती पेजेसचं असायला हवं? असं काही नाहीये. कुठलंही पुस्तक पब्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तुमच्या मेडिकलचे रिलेटेड पुस्तकं पाहिजे. म्हणजे आपल्या विषयाचं नसेल पण आयुर्वेदावरती असेल तरी चालू शकतं. ओके सर, थँक्यू. गुड इव्हनिंग सर. येस. हॅलो हॅलो बोला हॅलो बोला. सर. हा सर, आपलं पीजी आणि पीएचडीचे आपले जे थेसिस आहेत ते घेऊन जावे लागतात का सर? एखादा सब्जेक्ट एक्सपेरिमेंट मी तुम्हाला जर विचारलं की तुमचा टॉपिक काय होता आणि जर मागितलं तर तुमच्याकडे नसेल तर अडचण नको, घेऊन जायला काय हरकत आहे आपल्याला. ओके, थँक्यू सर. हॅलो. या. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. सर, प्रोफेसरच्या एलिजिबिलिटीसाठी असोसिएट प्रोफेसरचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे सर. तर Yes. टोटल टीचिंग एक्सपिरियन्स 10 वर्षाचा असेल ऍज पर NCISM रूल, आणि त्यामध्ये असोसिएटचा एक 2-3 महिन्याचा जर कमी असेल तर, म्हणजे माझं झालंय सर, मला एलिजिबिलिटी आलेली नाहीये प्रोफेसरच्या इंटरव्ह्यू साठी घेणारच शालाक्य नाही, तंत्र. कारण आपल्याकडे RR मध्ये तसे प्रोव्हिजनच नाहीये. पण माझ्याकडे प्रोफेसरचा 3-3.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सर. जरी असला तरी तुमचा 5 वर्षाचा रीडरचा एक्सपिरियन्स त्याला कंपल्सरी आहे. तुमचा प्रोफेसरचा 20 वर्षाचा जरी असला तरी घेतला नाही, कारण अप्रुव्हल ओके बघत नाही आपण. तुमचा नियम काय सांगतोय की 5 वर्ष सहयोगी प्राध्यापकाचा एक्सपिरियन्स आहे. मग NCISM चे रूल्स काय सर? NCISM चे रूल्स आणि आपले महाराष्ट्राचे RR याच्यामध्ये तफावत आहे. कारण आपल्याकडे NCISM तुम्हाला अप्रुव्हल साठी फक्त 10 वर्षाचा लेक्चररला प्रोफेसर देत आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला रीडर नसेल तरी चालेल. कारण बऱ्याच ठिकाणी काय असतं की ग्रँटिनेड कॉलेजेसमध्ये रीडर हे पद आयदर ऑर मध्ये असतं, म्हणजे प्रोफेसर असतो आणि लेक्चरर असतो. तर मग अशा वेळेस जम्पिंग प्रमोशन म्हणून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते पदच नाही आहे अशा लोकांना फक्त प्रमोट केलं जातं. त्यांच्या प्रमोशन पॉलिसीवरती प्रॉब्लेम येऊ नये म्हणूनच ती प्रोव्हिजन केलेली आहे. पण त्याचा समावेश तुमचा 5 वर्षाचा रीडर नसणं हा नसतो त्याचा अर्थ. नमस्कार सर. थँक्यू सर. नमस्कार सर. बोल राहुल. सर, प्रेझेंटेशनचे टॉपिक साधारण कुठल्या क्षेत्राशी निगडीत असायला हवे? आपला सब्जेक्ट स्वतःचा. तुझा सब्जेक्ट कुठला आहे? संहितेशी रिलेटेड. ओके. नमस्कार सर. हा नमस्कार. सर, माझे 2 प्रश्न आहे. पहिला असं सर, बालरोग विभागाच्या ऍड कधी निघतील, आणि दुसरं सर, आपला लेक्चरर साठी जी एक्झाम होणार आहे त्याचा फॉर्मॅट कसा असेल सर? म्हणजे थेअरी एक्झाम होईल आधी की डायरेक्ट इंटरव्ह्यूला आपण हे करू? एक्झाम होईल असं कोणी सांगितलं? नाही सर, क्वेश्चन आहे माझा सर, मला कल्पना नाही याची. एक्झाम असेल तरी ती MCQ फॉर्म मध्येच असते. कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला थेअरी म्हणजे लेखी परीक्षा काही नसते, MCQ पॅटर्न मध्येच असतात या परीक्षा. पण शक्यतो होणार नाही कारण तेवढा कालावधी नाहीये, आणि एका 100 किंवा एका 50च्या व्यतिरिक्त जास्त जर अर्ज असतील तर मात्र त्या विचार करू शकते MPSC, पण शक्यतो होत नाहीत त्या. आणि ऍड कधी येईल सर बालरोग विभागाचं? ते ऍडचं आपण नाही सांगू शकत, कारण MPSCचे कधी ते स्क्रुटिनी जर झाले असतील रिपोर्ट आणि सगळ्यांचे जर फॉर्म रेडी असतील तर ती तुमची ऍड लगेच येऊ शकते, म्हणजे तारीख येऊ शकते. नमस्कार. नमस्कार.
सर मला एक विचारायचं होतं. मी माझं फायनल हे झालेलं आहे सर, सबमिशन पीएचडीचं शालाक्य तंत्रासाठी मी केलेलं होतं बर. आणि फायनल थेसिस सबमिट झालेलं आहे सर. तर त्याचं काही डिग्री आपल्याला मिळाली आहे का? आ? डिग्री अवॉर्डेड आहे का? नाही सर, डिग्री नाहीये, फायनल थेसिस सबमिशन झालेलं आहे. डिग्री जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ती गृहीत धरली जात नाही. ओके ओके, ठीक आहे सर, थँक्यू. गुड इव्हनिंग सर. सर, मान्यता प्रलंबित असलेल्या कॉलेजवर जर कन्सल्टंट म्हणून जॉईन असेल तर तो अनुभव ग्राह्य धरला जाईल का? तुम्हाला प्रिन्सिपलने तुम्हाला जर अनुभव तुमचा ग्राह्य धरलेला असेल आणि ते जर पत्र एक्सपिरियन्स दिला असेल तर तो धरला जातो. आपण त्याला अप्रूव्ड एक्सपिरियन्स हा मागतच नाही एमपीएससी, त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. थँक्यू सर. सर सेंट्रल रजिस्ट्रेशन चालेल का जर स्टेट रजिस्ट्रेशन असेल तर? काय सर सेंट्रल रजिस्ट्रेशन एनसीआयएसएम चं रजिस्ट्रेशन आलेलं आहे. नाही, सेंट्रल रजिस्ट्रेशन असलं तरी चालेल, फक्त महाराष्ट्र स्टेट रजिस्ट्रेशन असेल तर? डोमासाईल हे महाराष्ट्राचं पाहिजे किंवा आदिवास किंवा रहिवास प्रमाणपत्र तुमचं महाराष्ट्राचं पाहिजे. अच्छा अच्छा. हॅलो. हा बोला. सर, सर्जरी डिपार्टमेंट रिगार्डिंग क्वेश्चन होता की इंटरव्ह्यूच्या वेळी विचारलं जातं की तुमचे सर्जिकल स्किल किंवा यापूर्वी जे सर्जरी केलेले आहेत त्यांचे डॉक्युमेंटेशन वगैरे विचारतात, ते कसं काय अवेलेबल करून देऊ शकतो आपण? या ठिकाणी तुमच्या मॉडर्न सर्जरी ह्या कधीच नसतात, एवढं लक्षात घ्या. सर्जरी म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये जेवढ्या अलाउड केलेल्या आहेत, अॅनोरेक्टल क्षारसूत्र असतील, त्याच्यानंतर अग्निकर्म असेल किंवा तुमच्या मायनर सर्जिकल प्रोसिजर ज्या आपल्या शास्त्राच्या नुसार अलाउड आहे आपल्याला, त्याचं रेकॉर्ड तुम्ही ठेवू शकतात. आणि त्याचं रेकॉर्ड कधी तुम्हाला डेटा अनालिसिस कधीच मागत नाही कोणी. फक्त तुम्हाला विचारणा केली जाऊ शकते की तुम्हाला अशा सर्जरीज येतात का आणि किती कॉन्फिडंट आहात तुम्ही त्या सर्जरीमध्ये. सब्जेक्ट रिलेटेड इतर कुठले बुक्स वाचायचे सर सोडून? सब्जेक्ट रिलेटेड तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड सगळे जेवढे काही पुस्तकं अवेलेबल असतील तेवढे वाचायची गरज नसते. तुम्ही एखाद्या परीक्षेला वायवाला जात असताना तुम्ही ऍट अ टाइम किती पुस्तकं वाचू शकता? साधारणतः तुम्हाला ग्रंथाधार माहिती पाहिजेत, ग्रंथातले सगळे. एखादा सब्जेक्ट एक्सपर्ट जर हा 60-65च्या वरचा असेल आणि त्याला जर आयुर्वेदावरती प्रेम असेल तर तो संहितेमधील क्वेश्चन विचारू शकतो. त्याच्यामुळे संहितामधलं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मॉडर्नचे जे काय असेल ते तुम्हाला जितपत तुम्हाला येत असेल ते तुम्ही करू शकता, त्याची काय अडचण येत नाही. पण एक तुम्हाला हिंट देतो, तुम्हाला जो टॉपिक चांगला येतोय त्याच्याकडे नेण्याचा प्रयत्न तुम्ही सब्जेक्ट एक्सपर्टला करा. म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर त्या सब्जेक्टला तुम्हाला जो येतोय त्या टॉपिक कडचं एंडिंग उत्तर असावं. म्हणजे तो ऑटोमॅटिकली तो सब्जेक्ट एक्सपर्ट त्याच याच्यामध्ये जातो आणि तुमच्या त्याच याच्यानुसार प्रश्न विचारायला सुरू करतो. So that is an technique how to conduct an viva and how to give answers for the viva. राहुल सर, अजून प्रश्न काही घ्यायचे आहेत? सर एक प्रश्न आहे. हॅलो. एक सर प्रश्न आहे अजून. हॅलो. एक 2-3 प्रश्न घेऊया. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. ज्यांची उत्तर मिळालेले असतील तर तेच विचारू नका, ज्यांची नसतील ते विचारा. गुड इव्हनिंग सर. बोला. हा सर, ज्या पदभरती आहेत एक विचारा. येस. हा बोला. गुड इव्हनिंग सर. हा सर, ज्या पदभरती आहेत त्या आचारसंहिता लागू व्हायच्या आधी पूर्ण होतील का? तुमचं नशीब. म्हणजे काय, म्हणजे त्याबद्दल काय प्रोबॅबिलिटी आहे? नाही, आता त्याच्याबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही ना, तर ते माझ्या हातात तर नाही ना ते. म्हणजे सर आता प्रोफेसरनी काही लीडरचेच आलेले आहेत. हा, एक डिस्टर्ब करू का? 15 दिवसानंतर हे लागणार आहे आचारसंहिता. मे बी 15 दिवसात, मार्च 1 किंवा 2nd वीक मध्ये. त्यामुळे एवढ्या 15 दिवसात प्रोसिजर वगैरे शक्य नसते. त्यामुळे आता जे आहे पंचकर्म, आगत तंत्र आणि शालाक्य या संदर्भात काय निर्णय लागला तर लागू शकतो, नाहीतर बाकीच्या गोष्टी शक्य नाहीत. आणि हे प्रॉबॅबिलिटीवरती आहे. त्यामुळे आपण पुढच्या प्रश्नाला सरकू आपण लगेच. नमस्कार सर. बोला. सर, माझं पीएचडी झालेलं आहे. तर लेक्चररशिपचा 4 वर्षाचा अनुभव आहे आणि पीएचडीचे 3 वर्ष कन्सिडर केल्यामुळे लेक्चररचा 4 वर्षाचा आणि रीडरचा
4 वर्षाचा आहे पकडून मग मी प्रोफेसर झालेले 9 वर्षात. तर त्यावेळेस मग प्रोफेसर करता अप्लाय केलेला आहे. तर मग 4 वर्षाचा रीडरचा तसा एक्सपिरियन्स आहे तर तो चालेल का? कारण की पीएचडीचा एक्सपिरियन्स कन्सिडर करून तो झालेला आहे. बेसिकली तुम्हाला एलिजिबिलिटी आली का तुमची? आवाज येत नाही आपला. तुमचा फॉर्म भरत असताना एलिजिबल तुम्हाला पात्र केलं का? हो सर. मग तुम्हाला पात्र करत असताना तुमच्या याच्या मिनिमम 5 वर्ष रीडर असेल तरच प्रोफेसर होऊ शकता तुम्ही. असे तुम्ही 10 वर्ष काय दाखवलं? काय दाखवलं? अमोल साबळे सर, डॉक्टर अमोल साबळे सर विचारा प्रश्न. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आवाज नीट येत नाही. आवाज क्लिअर येत नाही डॉक्टर अमोल साबळे सर, आवाज क्लिअर येत नाही. गुड इव्हनिंग सर. टाइप कर चॅट बॉक्स मध्ये. नमस्कार सर. एक सर्जिकल स्किल रिलेटेड प्रश्न रेज केला होता, त्याच्याशी रिलेटेड माझा क्वेश्चन आहे. फॉर एक्झाम्पल माझं आता गायनेक मध्ये पीजी झालेला आहे. तर तुम्ही म्हटलं आपल्या शास्त्रामध्ये अलाउड केलेल्या सर्जरीज आपण करू शकतो असं म्हटलं आहे. तर आता गायनेक रिलेटेड सेक्शन किंवा एमटीपी ह्या गोष्टी कराव्या नाही कराव्या ह्याबद्दल बरेच डिबेट्स असतात. तर आता अपडेटेड असं आपल्याला म्हणजे काय उत्तर देणं अपेक्षित आहे की आपण करू शकतो की कराव्या की नाही BMS MS केलेल्या डॉक्टरांनी? महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या हॉस्पिटलमध्ये जेवढं नॉलेज मिळतंय त्या नॉलेजच्या बेसवरती आपण ज्या काही सर्जरीज आपल्याला अलाउड आहेत त्या सगळ्या सर्जरीज आपण करू शकतो आणि त्या संदर्भातला जो काही शासन निर्णय आहे याला आधार धरून तुम्ही उत्तर देऊ शकतात. ओके, थँक्यू सर. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, माझा प्रश्न सर्व्हिस बुकशी रिलेटेड आहे. तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे करंट इन्स्टिट्यूटचं तुम्हाला न्यायचं असतं. तर जे लोक सध्या कॉन्ट्रॅक्ट, ओके, फक्त माहिती हवी आहे. हा, माहिती तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सर्व्हिस बुक मधलं काय नॉलेज आहे एवढं जरी विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. बरं ठीक आहे सर, एवढंच होतं. थँक्यू. नमस्कार सर. हा नमस्कार. सर मी 2023 मध्ये पास आउट आहे. फ्रेशर आहे सर, मी कुठे जॉईन केलेलं नाही अजून पण. तर असिस्टंट प्रोफेसर साठी मी इंटरव्ह्यू देऊ शकते का? म्हणजे ते मध्यंतरी काहीतरी आलेलं आहे, टीईटी एक्झाम द्यावी लागेल वगैरे. नाही, बेसिकली काय असतं की तुमचा अर्ज स्वीकृत झालाय? हो सर. दॅट्स इट. कारण तुम्हाला लेक्चररला कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स विचारलेलाच नाहीये. ओके. पण तुम्ही शॉर्टलिस्ट होत असताना ज्यांचा जास्तीत जास्त एक्सपिरियन्स असेल त्यांचा काय होईल की रँक जो असेल तो वरती सरकेल. फक्त तुम्हाला काय होईल की जर तुम्हाला तुमच्या इथपर्यंत जर अलाउड केलं गेलं तर तुमचं नशीब जर चांगलं असेल, जर तुमच्या लेक्चरर पदापैकी जर कोणी मॅथ मध्ये गेलं असेल तर सगळ्याच पदांना ते इंटरव्ह्यू घेऊ शकतात, एवढं लक्षात घ्या. पण सर टीचर कोड मध्ये काहीतरी आलेले की ते टीचर कोड ज्यांचा नाहीये त्यांना ती एक्झाम द्यावी लागेल कंपल्सरी. तर ते टीचर कोडचा आणि आपल्या शासनाच्या याच्यामधला काहीच संबंध नाहीये त्याचा. ओके सर, थँक्यू सर. तुम्हाला असे काही उदाहरणं देतो की ज्यांच्या अजून टीचर कोड नाहीत पण ते टीचर पण आहेत आपल्याकडे आणि सर्व्हिस मध्ये. ओके सर. सर टीचिंग वर्कशॉप बद्दल टीचिंग वर्कशॉपचं बेसिकली हा तुम्हाला त्या ठिकाणी कोणी विचारत नाही, पण तुम्ही जर अटेंड केला असेल तर तुम्हाला तुमच्या टीचिंग लर्निंग मेथड्स तुम्हाला सांगता आल्या तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. सर पेपर प्रेझेंटेशनला लॅपटॉप असेल का, म्हणजे पेनड्राईव्ह न्यावं लागेल? एक्झॅक्टली. तुमचा पेनड्राईव्ह मध्ये प्रेझेंटेशन आणि एकाच पेनड्राईव्ह मध्ये घेऊन जाऊ नका, कारण बऱ्याच वेळेला ते तुमचं प्रेझेंटेशन सेव्ह करत असताना तुम्ही जुन्या याच्यामध्ये सेव्ह करा, कारण नवीन फॉर्मॅटमध्ये तुम्ही नेला आणि तिथे जर तुमचं पीपीटी विंडोज 10 असेल किंवा त्या काय म्हणतात त्याला तुमचा त्या फॉर्मॅटमध्ये व्हर्शनमध्ये नसेल तर ते तुम्हाला एलिजिबल म्हणजे दिसणारच नाही. त्याच्यामुळे ओल्ड व्हर्शन मध्ये सेव्ह करून जा. म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2007 2000 जर 7 मध्ये केलं तर ते सगळीकडेच ओपन होईल. थँक्यू सर. हॅलो. येस. गुड इव्हनिंग. हॅलो.
हॅलो. बोला बोला माळी. हा सर, मला प्रश्न असा विचारायचा होता की पब्लिकेशनचा जो कॉलम होता त्या कॉलम मध्ये मी पुस्तकांचं नाव लिहिलेलं नाहीये, फक्त त्याचे फोटो मी अपलोड केलेले आहेत. इट्स ओके ना, मग तुम्ही पुस्तक सबमिट काही प्रॉब्लेम येणार नाही सर त्याला? पुस्तक सबमिट करा त्या दिवशी. चालेल सर. ओके, थँक्यू सर. ठीक आहे. गुड इव्हनिंग सर, एक क्वेश्चन विचारायचं आहे. तर जसं तुम्ही सांगितलं की प्रोफेसर पोस्टसाठी की 75% ऍडमिनिस्ट्रेशन आणि 25% टीचिंग राहील, तर मग लेक्चरर पोस्टसाठी 75% टीचिंग स्किलवरच भर राहील का इंटरव्ह्यू मध्ये? 100% टीचिंग स्किलवरती. लेक्चरर हा आपल्याला शिकवण्यासाठीच असतो, त्याला कोणत्याही प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन नसतं, कारण ही पहिली पोस्ट आहे म्हणूनच एक्सपिरियन्स त्याला नसतो. मग सर आम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातील का मग लेक्चरर पोस्टसाठी? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मी तुम्हाला आता जेवढे सांगितलं त्याच्यापैकी थोडंफार जरी रटलात तरी तुम्हाला कळून जाईल ते. आणि सर लेक्चरर पोस्टसाठी जास्त फॉर्म्स आले समजा, तर मग त्या दृष्टीने काय म्हणजे होऊ शकते का? म्हणजे जसं आता बऱ्याच जणांनी विचारलं की एक्झाम होईल का वगैरे, असं म्हणजे फॉर्म्सची संख्या जास्त झाली तर? कारण सर बऱ्याच तिथं क्रायटेरिया असं होतं की विदाऊट एक्सपिरियन्स पण फॉर्म भरू शकतात, तर त्यामुळे मग कसं सिलेक्शनच्या दृष्टीने म्हणजे बघितलं जाईल? एवढी चिंता करू नकोस. जर तुमच्या, माझ्या मते आता तर सगळ्यांनाच एलिजिबल करता येते इंटरव्ह्यू देण्यासाठी, आणि कारण आता एका पदासाठी 21 लोक जर बोलवले गेलेत, याचा अर्थ जे नॉट एलिजिबल आहे फक्त तेवढेच नाही बोलवलेले आहेत, बाकी सगळ्यांनाच बोलवलेलं आहे. म्हणजे सर जे डॉक्युमेंट वाईज नॉन एलिजिबल एलिजिबल नॉट एलिजिबल लिस्ट असते म्हणजे त्याच्यावर. डॉक्युमेंट्स ज्यांचे म्हणजे डॉक्युमेंट्स मध्येच ज्यांना नॉन एलिजिबिलिटी आहे तेच ना सर? नाही नाही नाही, आता ती लिस्ट लागेल, मेरिट लिस्ट लागेल, आणि इंटरव्ह्यू साठी ज्यावेळेस कॉल येतील तर त्याच्यामध्ये नॉट एलिजिबल असेल, डिबार्ड असेल तर ती लिस्ट वेगळी लागली जाते, आणि जर त्याच्यात आपलं नाव असेल तर ते तेवढे सोडून बाकी सगळ्यांना बोलवलं जाईल. तर पण सध्या त्यांचे डॉक्युमेंट्सच असतात ना सर, म्हणजे त्यांच्याकडे ज्याच्यावरून ते आता नाही, पण तुमचं आता जसं आता शालाक्याची लिस्ट पब्लिश झाली, तुम्ही बघितली का प्रोफेसरची? त्याच्यामध्ये एलिजिबल कॅन्डिडेट आहेत, नॉट एलिजिबल पण. तर नॉट एलिजिबल मध्ये आपल्याला जर नाव असेल तर आपण वायवाला आपल्याला कॉल लेटरच येणार नाही. गुड इव्हनिंग सर. बोला. सर माझा शालाक्यमध्ये अलाइडचा एक्सपिरियन्स आहे 4.5 इयर्सचा, पण मी शल्य लेक्चरर साठी अप्लाय केला आहे. माझा पीजी सब्जेक्ट शल्य आहे, तर तो 4.5 इयर्सचा एक्सपिरियन्स काउंट होईल का? नाही होणार. ओके सर, थँक्यू. हॅलो. नमस्कार. हॅलो. नमस्कार सर. सर मी लेक्चरर पदासाठी रोमविज्ञान विषयामध्ये अप्लाय केलेला आहे, आणि माझी 2022-23 ची माझी PhD ची ऍडमिशन आहे दुसऱ्या कॉलेजला. तर जसं तुम्ही म्हणाला होता की ओरिजिनल डॉक्युमेंट जे तुम्ही सबमिट केलंय आम्ही, ते तुम्ही घेऊन जाऊ शकता, कुठले डॉक्युमेंट सबमिट केले ते, पण त्याने काही अडचण येऊ शकते का? बोनाफाईड नाही नाही, त्याच्याने अडचण काही येत नाही. बोनाफाईड सर्टिफिकेट त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलचं घेऊन, आणि सेकंडली अटेस्टेड कॉपी ऑफ दॅट प्रिन्सिपल, त्यांचंच अटेस्टेशन घेऊन जा, म्हणजे ते तुम्हाला काय अडचण येणार नाही. ओके सर, थँक्यू सो मच. नमस्ते सर. नमस्ते सर, रीडरच्या पोस्टसाठी गायनेक मधनं आपण लेक्चररच्या पोस्टसाठी 8 वर्षांचा एक्सपिरियन्स अकॅडमिकचा, पण ह्या व्यतिरिक्त जर आपण एखाद्या रेकमेंडेड मिशनरी हॉस्पिटल किंवा एखाद्या सर्व्हिस मधनं जर आपण आपलं प्रॅक्टिकल क्लिनिकल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेऊन गेलो, ते व्हॅलिड राहतं सर? हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स तुमचा व्हॅलिड नाही राहत, फक्त तुमचा टीचिंग एक्सपिरियन्स असतो. पोस्ट टीचिंगची आपली, मेडिकल सुपरिटेंडची नाहीये. त्यामुळे फक्त अकॅडमिक साठी. पुस्तक कुठले वाचायचे सर? कुठला सब्जेक्ट आहे? क्रियाशारीर. कुठलं लागेल त्याला मग? दहावी 12वीची परीक्षा नाहीये ही, त्याच्यामुळे आपल्याला क्रियाशारीरचेच पुस्तकं लागतील. त्याच्यामध्ये ग्रंथाधार जास्त करून वापरा. शारीर च्या गोष्टी ज्या असतील तर ज्या ह्याच्यामध्ये सूत्रस्थान असेल, शारीर स्थान असेल, थोडंसं ग्रंथाधार त्याला घ्या, आणि शक्यतो नवीन जे ऑथर आहेत त्यांची पुस्तकं वाचू नका, कारण त्याच्यामध्ये फक्त ते प्रश्नोत्तर दिलेले आहेत, 21 अपेक्षित नको आहेत आपल्याला.
तुमच्या शास्त्राचं जे नॉलेज ज्याच्यामध्ये चांगलं दिलं असेल, जसं गोवा फडके असतील, त्याच्यानंतर तुमचे जुने जेवढे ऑथर आहेत त्यांचे शक्यतो पुस्तकं वाचा. नमस्कार सर, सर. शेवटचे 2 क्वेश्चन घेऊन थांबायचं सर. हॅलो. हॅलो. हा, बोला हॅलो, बोला. नमस्कार सर. हा सर, एकाच व्यक्तीने राहुल. हा रीडरसाठी सर, आणि हा सर, बोला. प्रोफेसरसाठी. एक हॅलो, मॅम, ऐकू एक येतंय? 2च मिनिटं मॅम. हा सर. हॅलो. 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 निकुम सर, एकच मिनिट मॅम, सरांना काहीतरी बोलायचं. ओके. सर नमस्ते सर. नमस्ते, सर बोला. इंटरव्ह्यू एमपीएससी ऑफिसला असतील का? हॅलो. तुम्हाला कॉल लेटर येईल आणि तुम्हाला अच्छा जागा पण ठरवून सांगतील कुठं बोलवायचं ते. जनरली अच्छा ते माझ्या मते बेलापूरलाच आहे. अच्छा, मेल येईल का सर त्याचा, का असं बाय पोस्ट वगैरे येईल असं काही? तुम्हाला ज्या वेळेस तुमचं जर नाव तुमचे शॉर्टलिस्ट आलं तर हो. तुम्ही सरळ एक दिवस आधी त्या एमपीएससी ऑफिसला जा, तिथून कॉल लेटर कलेक्ट करा, कारण कॉल लेटर असणं गरजेचं आहे. अच्छा. कारण 10 दिवस आधी ऍक्च्युअली कॉल लेटर पाठवतात, पण शक्यतो ते आपलं पोस्टल खातं तुम्हाला माहिती आहे कसं आहे, हो त्याच्यानुसार हो. मिळतेलच त्याची गॅरंटी काही नाही. ओके. हॅलो, नमस्कार सर. हॅलो. बोला बोला. सर, हॅलो. सर, एकाच व्यक्तीने हम्म. रीडर आणि प्रोफेसर दोन्हीसाठी अप्लिकेशन केलं असेल, हा. तर सर इंटरव्ह्यू घेताना ते दोन्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहेत, तर एकाच वेळी होतात की वेगळे होतात सर? शक्यतो ते आधी प्रोफेसरचे होतात, हा हा. नंतर लेक्चर असोसिएटचे होतात. असोसिएटचे. ओके ओके ओके. सेपरेट होतात याचा अर्थ. हो हो. ओके ओके. सर कायची केसेसची अजून एकही लिस्ट आलेली नाहीये. येईल येईल, तर नका काळजी करू. त्यांच्या आचारसंहितेच्या आधीच येईल का त्याला वेळ आहे अजून? तुमचं नशीब चांगलं असेल तर लवकर येईल. ओके, थँक्यू सर. हॅलो सर. हॅलो. बोला बोला बोला. हॅलो सर. बोला. नमस्कार सर. हा. मला हे विचारायचं होतं, लेक्चर पदासाठी जॉब प्रोफाईल किंवा मग त्याच्याशी रिलेटेड फक्त टीचिंग संदर्भातच क्वेश्चन होते, याबद्दल विचारायचं होतं सर. आणि एक दुसरा क्वेश्चन असा होता की लेक्चररला रिसर्च संदर्भात पण अपडेट्स विचारले जातील का, किंवा मग त्याची शक्यता आहे का? आता रिसर्चलाच प्राधान्य आहे, एवढं लक्षात घ्या. लेक्चरर म्हणजे 4 पुस्तकं 4 पीपीटी करून गेलं तरी लेक्चर घेतात लोक, तुम्हालाही माहिती आहे. तुम्हाला जास्तीत जास्त संशोधनावर भर द्यायचा आहे. याच्यामध्ये आता इंटिग्रेटेड रिसर्च पॉलिसीज मध्ये एनईपी मध्ये काय रोल आहे याचं पण विचारणा केली जाईल. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये काय आहे याचं पण थोडंसं वाचन करा. मल्टी डिसिप्लिनरी आणि मल्टीपॅथी कोलॅबरेटिव्ह रिसर्च म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात तरी सांगता आलं पाहिजे. आणि रिसर्च वर्क करत असताना आपण फक्त आपल्या सब्जेक्टशी पुरतं मर्यादित न राहता मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेद एकत्र कसं येऊन काम करेल या दृष्टीने जर प्रयत्न केला तर जगाला आपलं जे इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन जे काय आहे एक लोकांना कळेल की हे फक्त एक पुस्तकी ज्ञान नाही आहे, तर 5000 पूर्वीपासून हे जे शास्त्र आहे हे ग्रंथकारांनी नुसतंच आपलं लिहायचं म्हणून लिहिलेलं नाहीये. याच्यातूनच सुश्रुत सारखा ग्रंथकार आला आणि सुश्रुतापासून मॉडर्न सायन्स डेव्हलप झालं. तसंच ही जी काय नीव ठेवली आपल्या शास्त्रकारांनी, तर याचा दोघांचा एकत्र येऊन पुढं जर त्यांनी विचार केला आणि जर आयुर्वेद आणि ॲलोपॅथी एकत्र आलं तरच आपलं पुढं उज्ज्वल भविष्य आहे. आणि जास्तीत जास्त आज जर तुम्ही बघितलं, कॅन्सर असू दे नाहीतर तुमचा कोविड असू दे, याच्यामध्ये आयुर्वेदाशिवाय पर्याय नाहीये, हेही लोकांना हो कळत. सर. हो सर. तुमच्या थँक्यू शास्त्राला सर. प्राधान्य द्या. सर पे थँक्यू बँड सर. विषयी काही विचारतील का सर इंटरव्ह्यूला वगैरे? पे विचारू बँड. शकतात. 7व्या वेतन आयोगात तुम्हाला किती पे बँड आहे? आम्ही प्रायव्हेट कॉलेजला असल्यामुळे सर आम्हाला कन्सॉलिडेटेड सॅलरी आहे.
मी तुम्हाला तर सांगू का, गव्हर्नमेंटची किती असते असं विचारतील का? गव्हर्नमेंट पेक्षा प्रायव्हेट वाल्यांना गव्हर्नमेंटची सॅलरी किती असते हे माहिती असतं. थँक्यू सर. हॅलो सर, गुड इव्हनिंग सर. बोला. सर, आपला जो एक्सपिरियन्स आहे त्यामध्ये जर गॅप असेल, आता गव्हर्नमेंट कॉलेजचे ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहेत त्यामध्ये गॅप दिला जातो मध्ये, तर त्याच्यासाठी आपल्याला काही ऍफिडेव्हिट किंवा सर्टिफिकेट किती दिवसाचा गॅप आहे? 5 दिवसांचा. त्याचा काय फरक पडणार आहे? तुमचा टोटल डेज एक्सपिरियन्स हा जर तू कुठल्या पदासाठी अर्ज केलाय? असोसिएट प्रोफेसर. मग तुला 5 वर्षाचा लेक्चररचा एक्सपिरियन्स तुझा तेवढा कम्प्लीट झाला पाहिजे. 365 गुणिले 5 वर्ष तेवढा एक्सपिरियन्स आहे का बघ. तो कम्प्लीट असेल, पण नंतर जर गॅप असेल तर त्यासाठी काही वेगळं सर्टिफिकेट नाही द्यावं लागत ना? नाही काय लावावं लागत कधी. ओके सर, थँक्यू सर. हॅलो सर, नमस्ते सर. ऑल फॅमिली अंडरटेकिंग जे आहे त्याच्यासाठी त्यांनी एक ते अनेक्झर दिलेलं आहे, तेवढंच डॉक्युमेंट सफिशियंट आहे की अजून काही त्याला सपोर्टेड डॉक्युमेंट्स? तेवढंच लागतं. तुमच्या व्यतिरिक्त तुमची फॅमिली केवढी आहे हे दुसरं कोणीच सांगू शकत नाही. ओके, थँक्यू सर. हॅलो. हा बोला. हॅलो सर. हा सर, एखादी व्यक्ती 10-12 वर्ष प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये काम केलंय, तर ती गव्हर्नमेंट मध्ये का येण्यास इच्छुक आहे असा प्रश्न विचारला तर काय उत्तर देणं अपेक्षित आहे सर? माझ्या मते असा प्रश्न कोणी विचारणार नाही, कारण मी पण 10 वर्षानंतरच गव्हर्नमेंट सर्व्हिस जॉईन केली. ओके ओके सर. आणि असं विचारणं पण म्हणजे त्याचं उत्तर तर सोपं आहे ना. प्रायव्हेट मध्ये सॅलरी किती आणि गव्हर्नमेंट मध्ये सॅलरी किती आहे? ओके. पहिला मुद्दा हा तुमच्या उदरनिर्वाहाचा असतो. बरोबर. फॉर बेटर अपॉर्च्युनिटीज वी कॅन शिफ्ट एनिवेअर. ओके, थँक्यू सर. तुम्हाला पगार नाही म्हटलं आणि नुसतंच तुम्हाला म्हटलं की तुम्ही आता गव्हर्नमेंट मध्ये या. हेलो. हेलो सर, नमस्ते सर. बोला. सर, एक्चुअली मैं कर्नाटक की हूँ, शादी मेरा महाराष्ट्र में हुआ है और मेरा सभी यूजी पीजी कर्नाटक का ही है. तो वेटेज में कुछ फर्क पड़ता है क्या सर इंटरव्यू में? मैं अभी यूपी में काम कर रही हूँ. नहीं, पहली बात तो ये है तुम्हारा डोमिसाइल कौन सा है? डोमिसाइल महाराष्ट्र का ही है सर. हाँ, तो फिर बात खत्म. आपको शादी डोमिसाइल होने के बाद शादी होके 15 साल हो गया. उससे कुछ फर्क एसोसिएट नहीं के लिए. पड़ता. आपका डोमिसाइल महाराष्ट्र का होगा तो आपको कोई पूछता है, आपका एक्सपीरियंस अभी कैलकुलेट होता है. आप ओके, थैंक इंडिया यू में कहाँ पे भी करो उसमें. सर. और ये मराठी लैंग्वेज उतना फ्लुएंटली नहीं है, वो उसमें कुछ फर्क पड़ सकता है सर इंटरव्यू टाइम पे? अभी तुमने क्या डॉक्यूमेंट अपलोड किया था फिर मराठी के लिए? मराठी मैंने मतलब आई कैन मैनेज, व्यवहारिक जो बिजनेस पर्पस है वो मैं कर सकती हूँ, एंड सब्जेक्ट वाइज आई एम क्वाइट ओके. मतलब डॉक्यूमेंट क्या अपलोड किया था? आपको मराठी आता है इसके लिए? मैंने वो एक 10th स्कूल का प्रिंसिपल सर से लेटर लिया था सर. वो नहीं चलता एक्चुअली. नहीं चलता है सर? नहीं, आपको उच्च माध्यमिक और ये जो ये है अपनी एग्जाम देनी पड़ेगी मराठी की. न्यूनतम और उच्चतम माध्यमिक ऐसे 2 एग्जाम्स हैं. हाँ सर, हाँ सर. वो देनी पड़ती है मेरे ख्याल से. अभी आपको अगर नहीं होगा तो भी आपके अगर सिलेक्ट होती हो तो आपको प्रायर टू 1 year यू हैव टू कंप्लीट दैट एग्जामिनेशन. ओके ओके प्रोबेशन ओके. पीरियड खत्म होने से पहले आपको मराठी लैंग्वेज का ये पास करना जरूरी होता है. ओके ओके. हॅलो सर. हॅलो. थँक्यू सो मच सर. हॅलो. हा सर, मी ऍक्च्युली कर्नाटकमध्ये काम करतोय, पण माझं एज्युकेशन 12वी पर्यंत महाराष्ट्रात झालेलं आहे, पण आय डोंट हॅव डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र. तर काही प्रॉब्लेम येऊ शकेल? 100% प्रॉब्लेम येईल. रहिवास दाखला घेऊन टाका. म्हणजे इंटरव्ह्यूच्या आधी रहिवास दाखला घ्यावा लागेल मला? रहिवास दाखल्याशिवाय तुम्ही डोमिसाइल नसाल तर तुम्हाला एलिजिबलच नाही आहात तुम्ही. पण ऍप्लिकेशन तर घेतलं आहे सर तिथे त्यांनी. ऍप्लिकेशनला तुम्ही कोरा कागद अपलोड केला तरी घेतं. अपलोडच केलं ना. मग याला ऑप्शन काय असतं दुसऱ्या याला? ऑप्शन एकच आहे तुमचं. आता शॉर्टलिस्ट मध्ये नाव येते का फक्त बघा. नाही आलं तर समजायचं आपलं डोमिसाइल नाही म्हणून आपलं नाव नाही आलं. अच्छा, जर आले असेल तर सर? आलं असेल तर डोमिसाइल तयार करून घ्या. ओके. हॅलो. हॅलो सर, विचारू? हा विचारा. सर, शॉर्टलिस्ट क्रायटेरिया काय सध्या एमपीएससी कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट होता, त्याचा काय तुम्हाला क्रायटेरिया काय शॉर्टलिस्टचा सांगता येईल? सध्या क्रायटेरियाच नाहीये.
मी आता मगाशीच म्हटलं ना, शालाक्यमध्ये एकासाठी 21 जण बोलवले म्हणजे काय झालं, त्याला देअर इज नो क्रायटेरिया. इलिजिबल सगळ्यांना बोलवलं जाईल. ओके सर, थँक्यू. गुड इव्हनिंग सर. सर लेक्चरर पोस्टला एक्सपिरियन्सला किती मार्क्स राहतील सर? किती वर्ष एक्सपिरियन्स आहे तुला? म्हणजे सर नाहीच आहे एक्सपिरियन्स तर म्हणजे फ्रेशर्स पण त्याच्यात कन्सिडर आहेत ना सर? त्यातले 5 मार्क पण तुला कमी होतील फक्त. म्हणजे 5 मार्क्सच आहेत ना सर मॅक्सिमम त्याला एक्सपिरियन्स. थँक्यू सर. सर सेमिनार आणि सीएमई ला काही वेटेज आहे का? सीएमई पेपर प्रेझेंटेशन वगैरे त्यांना? पेपर प्रेझेंटेशनला आहे ना, मगाशीच म्हटलं ना, 1 मार्क आहे प्रत्येक प्रेझेंटेशनला. ओके. आणि सीएमई आणि तुमचे जे काही रिसर्च तुम्ही अटेंड केलेत किंवा प्रेझेंट केलेत, प्रेझेंट करणाऱ्याला जास्त महत्व आहे. अच्छा. हॅलो सर, नमस्कार सर. बोला. सर माझा एक प्रश्न असा होता की माझ्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट होतं, म्हणजे आहे, पण जे पहिलं जे डोमेसाईल सर्टिफिकेट होतं जे 99 साली मी काढलं होतं, त्याचा नंबर मी एमपीएससी फॉर्म भरताना तो जो डोमेसाईल नंबर होता तो मध्ये टाकला, पण मध्यंतरी चुकून ते गहाळ झालं. तर मग नंतर मी दुसरं डोमेसाईल जे डिजिटल आहे ते काढलंय, तर ते मी आता प्रेझेंट केलं तर चालू शकेल का सर? आता जरी तू काढला असेल तरी तुझा पहिला डोमेसाईलचा जो नंबर असतो तो त्याच्यात कुठेतरी येतो असं मला वाटतं. आणि त्याची जर झेरॉक्स प्रत असेल तुझ्याकडे तर ती ठेव, कारण आत्ताचा डोमेसाईल सर्टिफिकेट आणि ते म्हणजे तू फेक काहीतरी डॉक्युमेंट अपलोड केलं होतं असं त्याचा अर्थ असतो, आणि त्याच्यामुळे तू नॉट एलिजिबल होऊ शकतो. तर ते झेरॉक्स आहे माझ्याकडे त्याची. मग सफिशियंट आहे ना. झेरॉक्स आहे, तुला उत्तर तेच द्यायचं, माझ्याकडे ओरिजिनल घाळ झालं म्हणूनच मी नवीन काढलंय. ओके ओके, थँक्यू सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. सर माझ्याकडे 10th आणि 12th बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल नाहीये सर, झेरॉक्स आहे, तर मग त्याचा काही परिणाम होऊ शकतो का सर? म्हणजे डुप्लिकेट कॉपी पण नाहीये सध्या. म्हणजे 10वी आणि 12वीचं तर तुम्हाला कंपल्सरी, मग तुम्ही अपलोड काय केलं? झेरॉक्स? झेरॉक्स आहे सर, येस. आणि मी अप्लाय केलं युनिव्हर्सिटीमध्ये, पण त्याला एक 10-12 दिवस लागणार आहे. तुम्ही जर लवकर जर त्या याला गेलात तर माझ्या मते ते लगेच मिळू शकतं. 10वीचं तरी पाहिजे, 12वीचं नसतं तरी चालतं, पण 10वीचं कंपल्सरी आहे. सर 10वीचं माझ्याकडे बोर्ड सर्टिफिकेट आहे, रिझल्ट नाहीये, आणि 12वीचं रिझल्ट आहे, बोर्ड सर्टिफिकेट नाहीये. बोर्ड सर्टिफिकेटच लागतं. ओके सर. तर त्याची रिसिप्ट असेल तर चालेल का टेम्पररीली, जे आपण दिलंय ते? जर एमर्जन्सी त्यांनी नाहीच दिलं तर झेरॉक्स आणि सेकंड कॉपीची रिसिप्ट? डेट ऑफ बर्थ तुमची त्याच्यावरनं विचारली जाते, त्याच्यावर कन्फर्मेशन तेच असतं, नाव सुद्धा त्याच्यावरतीच असतं, त्याच्यामुळे ते तुम्हाला कंपल्सरी करणं गरजेचं आहे. ओके सर. गुड इव्हनिंग सर. हॅलो सर, पीजी टीचिंग एक्सपिरियन्स रीडर साठी कंपल्सरी आहे का? पीजी टीचरचा संबंध नाही, तुम्हाला जे आर आहेत तेवढेच मेन्शन्ड आहेत. आय थिंक. हॅलो हॅलो. हा, येतोय सर आवाज, बोला. निकुम सरांचा आवाज येत नाही. हा बोला. हॅलो. गुड इव्हनिंग सर. हा सर, हिंदी लँग्वेज नॉलेज सर्टिफिकेट जे होतं सर, ते मी 12वीच्या कॉलेजमधून घेतलं, ते तेव्हा माझं फिशरीज होतं, आणि त्या कॉलेजमध्ये 12वीला म्हणजे हिंदी टीचर अवेलेबलच नाही आहेत. तर मग ते सर्टिफिकेट प्रिन्सिपलने दिलं मला, पण चालेल का सर? ते नाही चालत. तुम्हाला तुमच्या मार्कशीटमध्ये हिंदीचा पेपर दिला आहे का नाही हे बघायला लागतं ना. सर मार्कशीटमध्ये हिंदी सब्जेक्ट नव्हता 12वीला, मला फिशरीज होतं. म्हणजे तुमचं हिंदी नव्हतंच, मग हिंदीसाठी डॉक्युमेंट लागेल. जर कदाचित सिलेक्ट झाला तर तुम्हाला 1 वर्षाच्या तुम्हाला हिंदी लँग्वेज साठी सुद्धा अप्लाय करावं लागेल, म्हणजे ते परीक्षा द्यावी लागते. न्यूनतम आणि उच्चतम असे दोन्ही असतात. थँक्यू सर. हॅलो. हॅलो सर. हा बोला. सी द कॉमन क्वेश्चन झाले असतील तर माझ्या मते तेच विचारू नका. थोडं तुम्हाला जे अगदी डिफिकल्ट आहे, अगदी वाटत असेल तर तुम्ही एनी टाइम यू कॅन राईट टू मी. आय विल गिव्ह द आन्सर फॉर दॅट. माझ्या मते आता थांबावं, कारण मला आता दुसरी एक मीटिंग आहे, तर त्याच्यात 9 वाजता ती चालू होईल, पण त्याच्यात मला परत त्याचं प्रिपरेशन आहे.
येस राहुल, विल स्टॉप नाउ. धन्यवाद सर. राहुल सर आहात तुम्ही? हा निकुम सर. हा बोला. संपवता येईल आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही, वेळ बराच झालाय. ओके. हा 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 पण त्यापूर्वी एकदा एक वोट ऑफ थँक्स म्हणून मी पूर्ण करतो. येस येस, नितीन बोल. ओके ओके. मी डॉक्टर नितीन चांदोरकर, आयुर्वेद टीचर असोसिएशनचा सेक्रेटरी म्हणून बोलतो आहे. तर त्या दिवशी पण आपण निकुम सरांचं 1 तासाचं, त्या दिवशी 1 तासापेक्षा अधिक वेळ सरांनी आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. त्या दिवशी आपल्याला थोडी अडचण होती, आपण 100च लोक त्या ठिकाणी ऍड करू शकलो होतो, परंतु त्यानंतर बऱ्याच अध्यापकांचे फोन आले, आम्हाला निकुम सरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे, म्हणून आपण आज मॅक्झिमम लोकांना या ठिकाणी कसं या सेवेमध्ये जॉईन करता येईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज या सेवेकरता जवळपास 400 अध्यापक या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. तर निकुम सरांचा दैनंदिन कार्यक्रम जर बघितला तर सर दिवसभर आपल्या विद्यापीठामध्ये कार्यरत असतात, त्यांच्याकडे खूप कामाचा व्याप असतो. आणि या कामाच्या व्यापामध्ये सुद्धा सरांनी त्या परवाच्या दिवशी पण खूप वेळ दिला आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि आज सुद्धा सरांनी मुलाखतीच्या संदर्भात तयारी कशी करायची, त्यासोबतच तुमची जी काही प्रश्न होती या प्रश्नांना खूप समर्पक अशी उत्तरं देऊन तुम्हाला मुलाखती करता जवळपास त्यांनी तयारच करे असं म्हणायला हरकत नाही. तर या करता मी आयुर्वेद टीचर असोसिएशनच्या वतीने निकुम सरांचा खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद पण सरांना देतो. त्यासोबत जी अडचण आपल्याला परवाच्या दिवशी आली की ज्यामुळे आपण अधिक अध्यापकांना त्या ठिकाणी या सेवेला आपण कनेक्ट नाही करू शकलो, परंतु या संदर्भात आपल्याला जी मदत केली डॉक्टर सुंदरसिंग डांगा, प्रिन्सिपल ज्युपिटर आयुर्वेद कॉलेज, आणि ते आयुर्वेद रिसर्च आणि करिअर अकॅडमी हे चालवतात, त्यांनी ही आज सुविधा आपल्याला त्यांच्या मार्फत उपलब्ध करून दिली आणि त्यामुळेच आपण आज 400 लोकांना या ठिकाणी आपण या सेवेला कनेक्ट करू शकलो. याबद्दल मी डॉक्टर सुंदरसिंग डांगा यांचा आयुर्वेद टीचर असोसिएशनच्या वतीने खूप खूप आभारी आहे. तसेच डॉक्टर सूर्यवंशी सर यांचं विशेष आभार करतो की अध्यापकांना या संदर्भात मुलाखतीचं एमपीएससीच्या सिलेक्शन आणि मुलाखतीच्या संदर्भात कोण व्यक्ती आपल्याला चांगलं मार्गदर्शन करू शकतं, ज्यांचं एमपीएससी थ्रू सिलेक्शन झालेलं आहे, प्रशासकीय अनुभव आहे, असं सिलेक्शन करताना त्यांच्यासमोर पहिलं जे नाव आलं ते म्हणजे अर्थातच निकुम सरांचं आलं. आणि याबद्दल मी परत एकदा सूर्यवंशी सरांना पण धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो त्यांचं. आणि तुम्ही सर्व लोक जी आज या सेवेमध्ये कनेक्ट झाले, तुमचे प्रश्न या ठिकाणी मांडले आणि त्याबद्दल आणि मी तुमचे सुद्धा एकदा आभार व्यक्त करतो. आणि आज ही आपली एमपीएससी ची प्रॉब्लेम सॉल्व मीटिंग जी आहे ती संपली असं जाहीर करतो. धन्यवाद एकदा सर्वांना, पुनश्च धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू धन्यवाद सर. आणि आम्हाला संधी दिली आणि रिस्पेक्टेड डॉक्टर मिलिंद निकुम सर यांनी सुद्धा डबल येऊन सगळ्या आपल्या प्राध्यापकांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि मनपूर्वक धन्यवाद सर. खूप चांगलं मार्गदर्शन सर्व प्राध्यापकांना केलं, याच्याबद्दल तुमचे जेवढे ऋणी आम्ही आहोत तेवढे कमीच आहे सर. तुमचे आम्ही ऋणी आहोत सर. नक्की खूप खूप धन्यवाद सर.